Okay, hi Suyog. So first of all, welcome to Zero to Code series of this podcast of Gen Code Academy. I am really very happy to invite you on this podcast. मी स्वतः तुझ्यापासून खूप इन्स्पायर्ड आहे. आणि मला असं वाटतं की बरेच लोक असतील जे की तुझी ही जर्नी बघून मोटिवेटेड इन्स्पायर्ड असतील. तर from bottom of my heart, I'm really happy for you, whatever you have achieved till now. Maybe from last 15 years, I'm following you. Maybe I have never had a good conversation with you, but almost whatever you have done in your professional life, I know everything. Okay. Because it's a small world now. And through WhatsApp, through Instagram, through LinkedIn, I used to come to know like what you're doing. So really happy to have you on this पॉडकास्ट सिरीज. सो हा जो पॉडकास्ट आहे तो खास कर त्या मुलांसाठी आहे जे की टियर 2 टियर 3 कॉलेजेस मधून आहेत आणि त्यांना हे कळायला पाहिजे की अचीव्ह काही पण करू शकतो आपण, फक्त थोडंसं डिसिप्लिन कन्सिस्टन्सी पाहिजे आणि एक इच्छा पाहिजे की आपल्याला हे करायचं म्हणून. आणि मला असं वाटतं की तुझी स्टोरी ऐकून आणि तू जे जे काय केलंय, कसं केलंय, काय केलंय, हे सगळं ऐकून त्यांना पण काहीतरी शिकायला मिळेल. तर यानंतर आता हा स्टेज फक्त तुझ्यासाठी आहे. आम्हाला हे ऐकायचं सगळ्यात अगोदर की सुयोग गुंजाल कोण आहे आणि त्याची जर्नी शाळेपासून ते फर्ग्युसन कॉलेज पर्यंत पहिल्यांदा, त्याच्यानंतर मग पुढचे प्रश्न माझ्याकडे तयार आहेत, आपण त्याच्यावरती पण बोलूया. सो ओके. प्लीज. ऑलराईट. थँक्स मार्टन मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. अँड आय नो दॅट देर आर मेनी students, like I am in touch with students like for many years, and like I like to promote technology. Especially I have a soft corner for the students those come from rural areas, like small cities, small towns. um like I myself is from a small town. म्हणजे मी संगमनेर सारख्या एका छोट्याशा शहरामधून पुण्याला, म्हणजे आय नेव्हर ड्रीम्ड की मी कधी पुण्याला कॉलेजला येईल. पण गोष्टी घडत गेल्या आणि संगमनेर ते पुणे ते US असं एक चांगली जर्नी माझी तयार झालेली आहे. सो लाईक एज्युकेशन वाईज, सो ऑर लाईक जस्ट माय पर्सनल इंट्रोडक्शन. लाईक आय कम फ्रॉम अन like a middle class family. So my dad used to work in BSNL. Um, so he retired from that, and like few years back, my mom is a housewife, and then we are three brothers, and my like older brother is in finance. My younger brother is like doing local things like in Sangamner, and I am the only one like who kept learning because I had interest. And then my dad also like dreamt few things for me. And so my whole education, म्हणजे माझं शालेय शिक्षण हे माझ्या घरापासून एक लाईक 1 किलोमीटर शाळा होती, ज्ञानमाता, लाईक ज्ञानमाता हायस्कूल. सो तिकडे मी ऑलमोस्ट लाईक ज्युनियर KG पासून तर 12th स्टँडर्ड, लाईक 14 इयर्स. अरे सो वा. मी तिकडे 14 इयर्स माझं एज्युकेशन पूर्ण केलं. अँड आय वॉज ऑलवेज म्हणजे टॉप 3 अरे वा, नाईस. स्टुडियस स्टुडियस हुशार अशा कॅटेगरीमध्ये मी होतो. अँड मी मोस्टली म्हणजे असं फक्त अभ्यास नाही केला कधी. म्हणजे मला सगळ्याच गोष्टी एन्जॉय करायला आवडायच्या. लाईक स्पोर्ट्स, लाईक शाळेमध्ये खूप मोठं ग्राउंड होतं आणि आमचा दिनक्रमच असा असायचा की जर शाळा 8:30ला असायची, तर आम्ही शाळेला सकाळी 7लाच जायचो आणि 7ला आम्ही फुटबॉल खेळायला स्टार्ट करायचो. म्हणजे एक सुद्धा असा दिवस नसायचा की तिथे आम्ही सकाळी गेल्यानंतर फुटबॉल खेळत नव्हतो. म्हणजे देअर वॉज नॉट अ सिंगल डे विदाउट फुटबॉल. ओके, सो माय होल लाईफ टिल 10th स्टँडर्ड, इनफॅक्ट इवन 11-12ला पण थोडंफार, तेव्हा थोडं कमी झालं. पण टिल 10th स्टँडर्ड लाईक देअर वॉज नो डे विदाउट स्पोर्ट्स, नो डे विदाउट फुटबॉल, नो डे विदाउट बास्केटबॉल. म्हणजे त्यातच सगळं लाईफ गेलंय. आणि फ्रेंड सर्कल वगैरे सगळा तिथला लोकल असल्यामुळे वी यूज टू एन्जॉय, आणि खूप एन्जॉय केलं. म्हणजे शालेय जीवन लाईक दॅट वॉज द बेस्ट फेज ऑफ माय लाईफ. त्यानंतर यू नो राईट हाऊ थिंग्स चेंज वेन यू गो टू आफ्टर 10th. करिअरचं एक ते हिडन यु नो लाईक बर्डन दॅट स्टार्ट्स लाईक हॉन्टिंग यू. तर ते बर्डन मला पण होतं.
पण मला हम्म. ऍक्च्युली लाईक आय कम टू वन पॉइंट, म्हणजे करिअर गायडन्स इज अ व्हेरी क्रुशियल पार्ट. आणि तेव्हा कुणी करिअर गायडन्स करायला असं कुणी नव्हतंच. राईट राईट. मे बी लाईक आय ऍक्सिडेंटली लँडेड इन टू समथिंग विच लाईक हेल्प मी टू लाईक गेट मी हिअर लाईक वेअर आय एम टुडे. सो नथिंग वॉज प्लॅन्ड. ओके, सो माझे वडील मला नेहमी म्हणायचे की आम्ही तिघं मुलं होतो. तर हम्म. दादाला म्हणायचे की तू पोलीस होणार, हम्म. मला म्हणायचे तू डॉक्टर होणार. ओके, आणि छोट्या भावाला म्हणजे तू वकील होणार. लिटरली लाईक बालपणापासून हेच ऐकतोय की हा. मी डॉक्टर, एक पोलीस आणि एक वकील. लाईक आफ्टर 10th स्टँडर्ड, राईट, सो थिंग्स चेंज. टेन 10th स्टँडर्डला म्हणजे आय बेसिकली अंडर परफॉर्म. आय डोंट नो वाय. पण मला 10thला म्हणजे मी ऑलमोस्ट लाईक 86, 88, 90 असे पर्सेंटेज असायचे. पण 10th स्टँडर्डला आय जस्ट गॉट लाईक 84% अँड आय वॉज नॉट इन टॉप 3. ते पण काय कमी नव्हते. 84% म्हणजे काय I know, कमी I नव्हते. know. Like I had like 148 in maths. Okay, mathematics out of 150. पण ते कॉम्पिटिशन असते ना, की लाइक आय वॉज हम्म. नॉट देअर इव्हन इन लाइक टॉप 10. आणि बाकी हम्म. मला खूप 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 मार्क्स वगैरे मिळाले. पण मला काय असं त्याचे काहीतरी पर्सनल रिझन्स पण होते, लाइक व्हाय आय सिक्युअर्ड लेस मार्क, ब्ला ब्ला ब्ला. पण हम्म. जे काय मिळालं ते ओके होतं. ओके. हम्म. आणि 10वी पर्यंतचं बऱ्यापैकी लाईफ हे खूप स्टेबल होतं. आणि स्पोर्ट्स, स्टडी, फ्रेंड्स, क्रिकेट, फुटबॉल, अ, टवाळक्या करणं, नदीवरती फिरायला जाणे. खूप म्हणजे बालपणामध्ये ज्या गोष्टी करायला हव्यात ना, सगळ्या केल्यात. हम्म. लाइक हम्म. आय स्पेंड लॉट ऑफ माय लाईफ. मामाचं गाव माहिती, राईट? हो. सुट्ट्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जायचो म्हणजे जायचो. म्हणजे फिक्स, की आजोबा हम्म. घ्यायला यायचे. लाइक म्हणजे लहानपणापासूनच 2री-3री पासूनच आजोबा घ्यायला यायचे. मी मामाच्या गावाला जाणार, भाऊ पण येणार, मावशांची मुलं येणार. असं लाइक इट वॉज लाइक टू गुड. मामाचं गाव सो लाइक कोणतं? कोपरगाव. सो ओके. आय एन्जॉयड दॅट. म्हणजे कोपरगावमध्ये एक स्मॉल टाउन आहे, मडी, हम्म. देरडे मडी म्हणून तिथे. तर ते पण खूप एन्जॉय केलं. मग तिकडे मामाकडे आंबे चोरणे, कैऱ्या हम्म. चोरणे, लाइक खूप सारे म्हणजे जेवढे पण तिकडे गावाकडे मज्जा करता आली, ती पण खूप एन्जॉय केली, खूप एन्जॉय केली. टिल 10th लाईफ वॉज टू गुड. हम्म. Okay, so सॉर्टेड. things started, like things started getting serious after 11. So like 10th standard like I got 84. So I again like chose science, कारण की तेव्हा माहित होतं की सायन्सला गेल्यावरती हम्म. पुढे जास्त ऑप्शन असतात. तर मग मी ऍडमिशन माझ्या सेम स्कूलमध्ये घेतलं, कारण की तिथे कॉलेज पण होतं. लाईक संगम, ज्ञानमाता, लाईक ज्युनियर कॉलेज. हम्म. आणि माझी जी स्कूल होती ना, ती ख्रिश्चन लाईक काइंड ऑफ संस्थेची होती. तर तिथे हम्म. बऱ्यापैकी कल्चर वगैरे थोडंसं बऱ्यापैकी मॉडर्न होतं. आणि खूप साऱ्या गोष्टी आम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज खूप होतात. लाईक इट इट वॉज नॉट जस्ट की अभ्यास, अभ्यास, अभ्यास नाही. लाईक सगळं होतं. इट वॉज लाईक लाईक सर्व गुण संपन्न म्हणतो ना, सर्वांगीण विकास. हम्म. स्पोर्ट्स म्हणजे इतके खेळ, स्पोर्ट डे, गॅदरिंग, मग एक्झाम, सगळं, सगळं, सगळं. पण असं कधीच बुकिश लाईक आय आय नेव्हर स्पेंड माय स्कूल लाईक म्हणजे शाळेचे दिवस मी कधी बुकिश स्टुडंट म्हणून केले नाही. की हम्म. ज्याला फक्त अभ्यास माहितीये, ज्याला लिटरली काही माहित नाही की मित्र काय असतात, किंवा खेळणं काय असतं, किंवा उन्हाळक्या करणं काय राईट राईट. असतं, मारामाऱ्या करणं काय असतं, सगळ्या गोष्टी केल्यात. मारामारी नाही केली कधी, पण लाईक इन जनरल म्हणजे कोणी मित्रांशी काही वाद झाले तर सोबत गेलो वगैरे, वगैरे. म्हणजे बेस्ट फेज ऑफ माय लाईफ वॉज टिल 2008, लाईक व्हेन आय कंप्लीटेड माय 10th स्टँडर्ड. म्हणजे 2008 मध्ये मी 10th पास आउट झालो. राईट. मग मग 11thला तिथेच ऍडमिशन घेतलं. आणि ऍक्च्युली म्हणजे 10th स्टँडर्डला एक गोष्ट माझ्यासोबत घडली होती. म्हणजे आय गॉट डायव्हर्टेड. लाईक अच्छा, आम्हाला ऐकायला डायव्हर्टेड. आवडेल. काय काय ओके, सो गोष्ट लाईक घडलेली? डायव्हर्टेड बिकॉज ऑफ लाईक शाळेमध्ये घडणाऱ्या गोष्टी. अच्छा. सो आय गॉट ओके. डायव्हर्टेड इन अ डिफरंट वे. हं. तर माझं अभ्यासाकडे जास्त लक्ष नव्हतं. जे की त्या वयामध्ये सगळ्यांसोबत होतं तेच आपल्यासोबत ऑब्व्हियसली झालं. लाईक आय आय त्याच्यावरती आय जास्त एन्जॉय दॅट. म्हणजे मी त्या पण गोष्टी आज चेरिश करतो. राइट, राइट, राइट. ओके, लाईक आय हॅव आणि नो इट्स रिग्रेट्स. अ एज आय थिंक सो वेअर एव्हरीबडी येस. गेट्स डायव्हर्टेड या, आणि या. सो त्याच्यामध्ये आय तुमच्यावर कंट्रोल नसतो तो. okay, and I still managed to secure 84% just by studying like one day before the exam. So I हं, was very हं. happy.
लाईक एक राइट, एक राइट. नाईट मारली तरी मला हं, हं, 84% पडले. हं. अँड देन 11th-12th अगेन लाईक विथ दॅट सेम मेंटॅलिटी, लाईक आय वॉज नॉट फुल्ली फोकस्ड. हं, थिंग्स वर नॉट गोइंग वेल, ब्ला, ब्ला, ब्ला. तर हं, माझं ॲक्चुअली 12th वॉज हॉरिबल हं. अँड आय लाइक फेल्ड टू लाइक म्हणजे मला 12वीला फक्त 63% पडले. 63 सो पडले. तर चांगलं झालं सायन्स फर्स्ट क्लास तरी पडलं. आय एम कमिंग टू दॅट. आय एम कमिंग टू दॅट. दॅट फर्स्ट क्लास इज लाइक बापरे! तो फर्स्ट क्लास माझ्यासाठी किती महत्वाचा आहे मी सांगेल पुढे. मी समजू ओके. शकतो. हां, तर 63% पडले. व्हेरी डिसअपॉइंटेड विथ दॅट स्कोर प्लस पर्सनल गोष्टी पण खूपच वर्स्ट, खूप हं, डिस्टर्ब वगैरे, वगैरे, वगैरे. इंजिनिअरिंग हुकलं. कारण हं, की सीईटीला पण असेच काहीतरी फालतू मार्क मिळाले. लाइक 80, हं, 79 का काहीतरी स्कोर होता आउट ऑफ 200 सीईटीला. हं, ते फिजिक्स, हं. ते काय ते फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ काय ते केमिस्ट्री, काय असतं मॅथेमॅटिक्स. त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर आणि अगेन वन थिंग विच आय ऑल्वेज हॅव प्रॉब्लेम्स. हे जे रिझर्वेशन असतात राइट कॉलेजेसमध्ये. हं, तर लाइक आय कम फ्रॉम लाइक जनरल कॅटेगरी ओपन. ओके. हं. तर त्याच्यामुळे जनरल कॅटेगरीमध्ये खूप कॉम्पिटिशन असते. बरोबर. तर तिथे मला तर काय कॉलेज मिळेल चांगलं इम्पॉसिबल होतं. हं, म्हणजे एवढ्या कमी स्कोरवरती. तर मला लिटरली लाइक हाऊ आय लँडेड इंटू बी-सी-एस. हं, तर कोणीतरी पप्पांना बोललं, माझ्या आत्याचा मुलगा का कोणीतरी, की एक बी-सी-एस म्हणून कोर्स असतो, कॉम्प्युटर्स वगैरे असतं. तोपर्यंत तर कॉम्प्युटर्स आम्ही शाळेमध्ये कॉम्प्युटर्स होते आमच्या लाइक 4th हां. स्टँडर्ड पासून कॉम्प्युटर्स आम्ही वापरलेत स्कूलमध्ये. हं, म्हणजे दॅट वॉज अ व्हेरी गुड थिंग ऑफ द स्कूल, की हं, कॉम्प्युटरचा एक सब्जेक्ट कंपल्सरी 4th स्टँडर्ड पासून तर 12th स्टँडर्ड पर्यंत होता. त्याच्यामुळे हं. कॉम्प्युटर्स काय वगैरे माहीत होतं. आणि त्या काळामध्ये कॉम्प्युटर्स हे खूप रेअर होते. राइट, राइट. राइट. खूप रेअरली बघायला मिळायचे. गेम्स वगैरे खेळायचो मित्रांच्या घरी होते 1-2 वगैरे, वगैरे. हं, तर अं, ओके. सो बी-सी-एसचं कळालं. मग पप्पा बोलले, की ठीक आहे आणि ॲक्चुअली फायनान्शियल लाइक फायनान्शियल नव्हतं पप्पांचं, की आपण इंजिनिअरिंग अफोर्ड करू शकू. ओके. हं. आणि आय वॉज ओके विथ दॅट म्हणजे नो रिग्रेट्स लाइक ही डिड व्हॉटएव्हर ही कुड. राइट, पण राइट. हं, मला वाटलं बी-सी-एसला किंवा ॲडमिशन. तर बी-सी-एसला आय जस्ट लँडेड लाइक म्हणजे लिटरली काहीच माहीत नाही, की व्हॉट फ्युचर होल्ड्स. करियर गाईडन्स झिरो. एक कुठेतरी ॲडमिशन घेतलं म्हणून घेतलं. ऑलमोस्ट सगळे मित्र इंजिनिअरिंगला गेले. हं, थोडासा ट्रॉमा होता त्याचा, की काहीतरी चुकतंय का माझं? लाइक काहीतरी मी चुकतोय का आयुष्यामध्ये, की मी लिटरली असा एवढा साइड ट्रॅक झालो. पण लाइक फर्स्ट इयर ऑफ बी-सी-एस संगमनेर कॉलेज लाइक लाइक संगमनेर कॉलेज ऑल्सो होल्ड्स अ स्पेशल प्लेस इन माय हार्ट. खूप शिकलो मी तिथे. शिक्षक वगैरे एकदम ऑसम. बी-सी-एसला वगैरे. तर ॲडमिशन वगैरे मिळालं कारण की मार्क्स चांगले होते. अ, पहिल्याच राउंडमध्ये मिळालं. आणि संगमनेर कॉलेजची जी माझी जर्नी सुरू झाली, तर त्या जर्नीमध्ये सुद्धा लाइक फर्स्ट इयर वॉज नॉर्मल. हं, अगेन लाइक फर्स्ट इयर आय स्कोर्ड 64 का 65% मला आठवत नाही. पण त्याच रेंजमध्ये होतो. हं, म्हणजे तो ग्राफ खाली-खालीच होता. हं, आता सेकंड इयर पासून थोड्याशा गोष्टी बदलायला लागल्या, की मला ॲक्चुअली कळलं, की ह्या स्ट्रीममध्ये काय आहे नेमकं. ओके. हं. आणि हे का कळलं, की बिकॉज ऑफ माय सीनियर. म्हणजे ते म्हणतात ना, की तुम्हाला एक चांगले सीनियर्स हवेत, राइट, राइट. ज्युनियर्सला घडवण्यासाठी. हं, ते गौतम कानवडे. सो आय विल टेक हिज नेम. ओके. हं, सो ही इज सेटल्ड इन पुणे. खूप चांगल्या कंपनीमध्ये खूप वर्षांपासून जॉब करतोय वगैरे, वगैरे. आता करंटली इज इन जर्मनी. बिझनेस अरे वाह! ट्रिपला गेला. ओके. हं, हं, सो गौतम कानवडेने मला खूप चांगले टिप्स दिल्यात, की तू हे करायला पाहिजे, तू ते करायला पाहिजे, वगैरे, वगैरे, वगैरे. तर थोडंसं कळायला लागलं, की या फील्डमध्ये काय. हं. तर माझी सिच्युएशन अशी होती, की एंड ऑफ फर्स्ट इयर मला बी-सी-एस काय हेच माहीत नव्हतं. मी अभ्यास करायचो, की ते इलेक्ट्रॉनिक्स हां, होतं, मॅथ्स होतं. अरे मी इंग्लिश मीडियमला स्टॅटिस्टिक्स. होतो. लाइक आय आय हं, वॉज अ इंग्लिश मीडियम गाय. ओके. हं, त्याच्यामुळे मला कधी ते कुठल्या गोष्टी समजायला किंवा त्याचा अभ्यास करून पेपर द्यायला किंवा लिहायला मला कधीच अवघड वाटलं नाही. हं, पण जे मराठी मीडियमची मुलं असतात ना, त्यांना 11th-12th सायन्स वगैरे खूप अवघड जातं. कारण की ऑल हं, ऑफ सडन हं, राइट सगळं इंग्लिश होऊन जातं. तर हं. त्यांचं कम्युनिकेशन, लिखाण वगैरे ते स्ट्रगल करतात आणि इट्स व्हेरी ऑब्व्हियस. कारण की सवय नसते. पण माझ्या राइट. केसमध्ये मला ते माझा कम्फर्ट झोन होता, की मला कधी तिथं स्ट्रगल आलाच नाही. पण मी टाईम स्पेंड नव्हतो करत अभ्यासावरती. कारण की थोडंसं
म्हणजे काय म्हणतात त्याला कळत नव्हतं की काय करायला पाहिजे पुढे किंवा चाललंय म्हणून चाललं होतं फर्स्ट इयर. ओके. हं, हं. तर तर ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर मला HTML सुद्धा येत नव्हतं. लाइक इफ यू लाइक म्हणजे कॉम्प्युटर्सच्या हिशोबाने जर मी बोललो, तर हां, मला ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर मला HTML पण येत नव्हतं. ओके. हां. पण सेकंड इयर पासून थोड्याशा ना मी गोष्टी बदलल्यात. कारण की मला थोडं घरच्या म्हणजे म्हणजे ॲट मला एवढी आयडिया तर होती, की घरी म्हणजे सगळे होप्स माझ्यावरती आहे. हं, कारण हं. की मोठा भाऊ, छोटा भाऊ वगैरे त्यांचं एज्युकेशन काही एवढं झालेलं नव्हतं. म्हणजे त्यांनी सोडून दिलं मध्येच कॉलेज वगैरे, वगैरे, वगैरे. लाइक हं, देअर आर लॉट ऑफ लाइक काय म्हणतात त्याला खूपच म्हणजे आय कान्ट शेअर हिअर पण खूप हं. काही अशा पर्सनल लेव्हलच्या चढ गोष्टी आहेत लाइक चढ-उतार असतात सगळ्यांच्या लाईफमध्ये या, बोलूया. या. लाइक आय हॅव सीन एव्हरीथिंग लाइक इन हं, युअर व्हेरी यंग एज. ओके. तर घरी खूपच प्रॉब्लेम्स लाइक प्रॉब्लेम इज लाइक जेनरिक वर्ड. हं, घरी प्रॉब्लेम्स नेहमीचेच असायचे आणि खूप एक्स्ट्रीम पण झाले होते वगैरे, वगैरे. हं, तर हं. ती एक मेंटॅलिटी असते. लाइक ती एक मेंटॅलिटी मी फेस केली, की लाइक यू डोंट हॅव अ स्टेबल लाइक फॅमिली हं, किंवा प्रॉब्लेम्स वगैरे, वगैरे, वगैरे. आणि प्रॉब्लेम्स नेहमी फायनान्शियल लाइक देअर इस नथिंग हं. लाइक की अजून काही वेगळं काही. फायनान्शियल लाइक इट्स जस्ट हाऊ टू मॅनेज वगैरे, वगैरे. बरोबर. ओके. सो लाइक सेकंड इयर पासूनच थोडासा अप्रोच बदलला. म्हणजे फर्स्ट इयरला एक काय झालं, की एक ना मला इन्सल्टिंग गोष्ट घडली माझ्यासोबत. हां. फर्स्ट इयरमध्ये, की एक टीचर म्हणजे आता मी त्यांचं नाव घेतो. मे बी त्यांना काही वाटणार नाही. त्या टीचर मला गीते मॅडम नाव आहे त्यांचं, दीपा गीते. शी इज अ ऑसम टीचर लाइक आय एम फॉर्च्युनेट टू लाइक त्यांचं स्टुडंट आहे मी. 2010 टू 2013 BCSला. तर ना लॅबमध्ये प्रॅक्टिकल चालू होतं हं, आणि मी असंच गेलो होतो लॅबमध्ये दुसऱ्यांच्या प्रॅक्टिकलमध्ये. तर समहाऊ त्यांना माझा राग यायचा तेव्हा. आय डोंट नो व्हाय. हं. ठीक आहे. थोडंसं मे बी मी दुसऱ्या मुलांमध्ये राहायचो वगैरे, वगैरे. कारण माझं फर्स्ट हं, इयर BCSवर फालतू होतं. म्हणजे हं, फालतू बोललं तरी चालेल, की दुसऱ्याच पोरांमध्ये राहायचा वगैरे, हुशार नव्हते ते पोरं वगैरे, वगैरे. फिरायचे इकडं-तिकडं. इट्स अ हं. कॉलेज राइट? फर्स्ट टाईम यू आर लाइक आफ्टर 12 यू आर इन राइट, अ राइट, राइट. ग्रॅज्युएशन मोड. म्हणजे हं. म्हणून मला मार्क्स पण कमी पडले तेव्हा. तर मे बी राइट म्हणजे त्यांना मी फालतू वाटायचो. ते ना मला खूप लागलं, की त्यांनी मला ना लॅबहून हाकलून दिलं, की "तू बाहेर निघ." ओके. कारण की मी कसं रे म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एकच होतं, की यार अरे मी ठीक आहे माझे मार्क्स वरती दिसत नाहीये. पण माझी जर तुम्ही हिस्ट्री बघितली ना हं. 12च्या आधीची तर कोणाला माहीत नसतं राइट, की तू शाळेत 10वी किती मार्क पडले किंवा त्याच्या आधी काय बरोबर. होतं वगैरे, वगैरे. त्यांना काही माहीतच नव्हतं. आपला आणि पण मला एक ते वेगळा थोडंसं ॲटिट्यूड असतो त्यावेळेस. हो, हो, हो. तर मला ना थोडंसं खटकलं यार ते. पण दॅट वॉज वन ट्रिगर पॉइंट हं, आणि त्यानंतर ना परत लाइक त्या ग्रॅज्युएशनच्या कॉलेजमध्ये पण परत काही थोड्या पर्सनल गोष्टी घडल्या वगैरे, वगैरे. त्याच्यामुळे पण मला जरासं शिक्षकांच्या नजरेत होतो वगैरे, वगैरे, वगैरे. पण नंतर हं, ना असं ठरवलं, की यार नाही. नाऊ आय हॅव टू आन्सर देम विथ मार्क्स किंवा विथ हं, ग्रेड्स. ओके. हं. तर BCSचं कसं असतं, की BCSमध्ये लाइक यू अल्सो डिड BCS राइट? तर याह! आपलं राइट, राइट. फायनल जे मार्क्स असतात राइट BCSचे, दॅट इज द टोटल ऑफ युअर कॉम्प्युटर सब्जेक्ट फ्रॉम 3rd सेमिस्टर तिसरं, राइट. 4थं, 5वं, 6वं. हं, या सगळ्या सेमिस्टरची टोटल असते. ओके. तर फर्स्ट इयरमध्ये तर काहीच नव्हतं. फर्स्ट इयरमध्ये मी हं, पास झालो. लाइक नो हं, एटी-केटी किंवा काय ओके. सो आय हॅव नेव्हर फेल्ड अ सब्जेक्ट इन माय लाईफ. मी हं, आत्तापर्यंत कुठल्याच विषयामध्ये नापास नाही झालेलो. फर्ग्युसनमध्ये एक विषय आला होता, मी बोलेल हं. त्याबद्दल. कसा पास झालो मला माहीत नाही, पण आय पास. ओके. हां. पण ॲट लीस्ट सो फार ऑन पेपर आय हॅव नॉट सीन एनी लाइक फेल्युअर इन एनी ऑफ द सब्जेक्ट. तर एटी-केटी कधीच आली नाही. कधीच नाही, कधीच नाही. म्हणजे हं, शाळेत शाळेत पण नाही, कॉलेजमध्ये पण नाही, BCSला पण नाही, MCSला हं, पण हं, नाही. ठीक आहे. तर तिथे बऱ्यापैकी म्हणजे मला कळायला लागलं, की ना काय करायचंय. तर मला ना कोडिंगमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. ओके. हं, तर मी ना माझे थोडेसे घरी एक मी ना लॅब बनवली होती तेव्हा. लाइक 2011-12च्या पिरियडमध्ये, की कॉम्प्युटर त्याच्यावरती सगळे लाइक ते इन्व्हेंटरचे फोटो वगैरे. म्हणजे हं, मला मोटिव्हेशन हे पुण्याला यायच्या आधी म्हणजे गोखले सर किंवा पियुष सर वगैरे, वगैरे, योगेश्वर शुक्ला सर वगैरे यांच्या आधीच म्हणजे मला ते कॉम्प्युटर कोणी बनवलं वगैरे, PHPचा इन्व्हेंटर कोण आहे, जावाचा इन्व्हेंटर कोण आहे, C++चा कोण आहे, हे सगळ्या हं, गोष्टी माझ्या भिंतीला सगळे मी बॅनर लावले होते. हं, मी हं. पप्पांच्या मागे लागून प्रिंटर घेतला होता आणि मग हां, मी त्या प्रिंटरवरती असे उद्योग करायचो, की प्रिंट काढायचो. म्हणजे पूर्ण म्हणजे टेकी-टेकी. म्हणजे हं, सेकंड इयरपासून थोडंसं एक अशी नाही का किक बसली होती, की हं, काहीतरी याच्यामध्ये आहे. ओके. अजून पण मला माहीत नव्हतं, की फ्युचर काय आहे? काहीच माहीत हं, नव्हतं. पण म्हटलं जे करतोय ना त्याच्यामध्ये काहीतरी क्युरिओसिटी पाहिजे.
ओके. राइट. मग तो अभ्यास असा हळू-हळू एक इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग मी काय करायला लागलो, की प्रत्येक सेमिस्टर संपले का, की सुट्ट्या असायच्या. हं. तर त्या सुट्ट्यांमध्ये आहे ना, मी नेक्स्ट सेमिस्टरची जी प्रोग्रामिंग लँग्वेज असायची ना, तिचा अभ्यास करायचो. अरे वाह! म्हणजे समज की जावा मला लेट्स से की 3rd सेमिस्टरला आहे. पण मला जावा 2nd सेमिस्टरला कॉलेज सुरू व्हायच्या आधीच माझा सगळा सिलेबस संपलेला असायचा. अरे वाह! आणि मग मी छान. वर्गामध्ये शायनिंग मारायचो. हिरो हुशारी करायचो. मग तेव्हा पण थोडे टीचर चिडायचे. की अ, टीचर ओरडायचे, "हा असं पुढं-पुढं का बोलतोय?" वगैरे, वगैरे. आणि मला हं, ॲक्चुअली प्रोग्रामिंग कळायला लागलं हळू-हळू. हं, आणि मी म्हणजे मला प्रोग्रामिंग कळायला लागलं हे मला कधी कळालं माहिती आहे का? जेव्हा मला HTMLमध्ये टेबल व्ह्यू कुठल्या पण लेव्हलचा टेबल व्ह्यू, हायरार्की किंवा त्याच्यामध्ये नेस्टिंग असतं, जे न हां, हां. बघता फक्त हं, हं. फक्त असा टेबल व्ह्यू बनवा राइट, HTML राइट. मध्ये. मला न हं, बघता जेव्हा जमायला लागलं, मला कळायला लागलं सोपं आहे रे, एवढं अवघड नाहीये. म्हणजे DBMS, डेटाबेस नाही ऑटोमॅटिक म्हणजे सगळ्या गोष्टी मला माहीत नाही म्हणजे इट इस जस्ट लाइक की मे बी इंग्लिश वॉज म्हणजे इंग्लिश समजण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नव्हते आणि गोष्टी नाही कळायला लागल्या. हं, म्हणजे हं, अजून मला हे पण आठवतं की फर्स्ट इयरला सी प्रोग्रामिंग होतं. ओके. तर त्या सी प्रोग्रामिंगमध्ये ना मॅडमनी सुरुवात केली होती की लाइक व्हॉट इस अल्गोरिथम, व्हॉट इस फ्लो चार्ट सगळं बाउन्सर. हं. तुला पहिल्या वर्षी कॉम्प्युटर्स काय होते हेच माहीत नव्हतं. HTMLच कळत बरोबर. नव्हतं. हां, तर हं, सी तर सोडून दे. ओके. कसा पास झालो सी मला काही माहीत नाही. पण झालो पास. पण त्या फर्स्ट इयरच्या सुट्टीमध्ये जे मी सी प्लस प्लस शिकलो ना, ते मला सगळं येतं. हळू-हळू आणि मला छोटं शहर आहे ओके. तर मला तिथे एक ना शिक्षक मिळाले. म्हणजे प्रत्येकाला आयुष्यामध्ये कोणी ना कोणते शिक्षक असतो. मी त्यांचं पण नाव घेईन. तर ना निलेश दिनकर म्हणून एक शिक्षक होते. लाइक ही वॉज अल्सो लाइक ही कंप्लीटेड एम-सी-एस. हं, त्यांना पण जॉब पुण्यामध्ये करत होते. पण जेव्हा हं, पण पुण्याला यायचे तेव्हा ते असे क्लासेस घ्यायचे वगैरे, वगैरे. आणि मला असं फ्रेंडच्या फ्रेंडकडून वगैरे असं त्यांची ओळख मिळाली होती. तर मी त्यांच्या क्लासला जायचो. तर मला ती सवय लागली होती, की मी आदल्याच म्हणजे क्लास सेमिस्टर सुरू व्हायच्या आधीच मी काहीतरी करणार. तर मग असं करत म्हणजे आता फास्ट फॉरवर्ड, की अशा गोष्टी घडल्यात, की माझ्याकडे ना पूर्ण प्रॅक्टिकलची बुक असायची ना हं. बी-सी-एचचं प्रॅक्टिकल्स, सीचे प्रॅक्टिकल, सी प्लस प्लस, हो, हो, जावा, हो. पी-एच-पी हं, वगैरे, वगैरे. हे अख्खे सॉल्व्ड होते माझ्याकडे लाइक सेक्शन वाईज आणि माझ्याकडून सगळ्या गोष्टी डिस्ट्रिब्यूट व्हायच्या सगळ्या क्लासला आणि हं, म्हणजे मुलांना पण इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग आमच्या बॅचला थोडंसं असं नाव पण मिळालं, की यार ही बेस्ट बॅच आहे. कसले मुलं आहे, कसले ग्रुप स्टडी हं, करतात वगैरे, वगैरे. कारण की आम्ही तिघं-चौघांमुळे पूर्णच हं, त्याची मुलं अशी इंटरेस्टने काम करायचे कोडिंगमध्ये आणि मला बी-सी-एसमध्ये बी-सी-एस शिकता-शिकता म्हणजे मी कधी सी प्लस प्लस सीरियस नाही घेतलं. हं, सी प्लस प्लसवर मी येईल. मी मी जावा लाइक आय वॉज अ जावा गाय आणि हं. नंतर पी-एच-पी मला खूप आवडलं आणि खूप सोपं होतं. म्हणजे पी-एच-पी बरोबर. आवडलं, सोपं होतं. आणि 3rd इयरला मी काय केलं, की प्रोजेक्ट राइट सो म्हणजे मी कधीच प्रोजेक्ट उचलला नाही. म्हणजे सगळे प्रोजेक्ट हं, मी स्वतः केले. हं, हं, जेवढे बी-सी-एसला होते तेवढे. तर पप्पा बी-एस-एन-एलमध्ये होते. तर त्यांच्याकडे खूप प्रॉब्लेम्स होते, की ते बिल कसे करणार, ऑनलाईन फॉर्म हं, कसे सबमिट करायचे, नवीन सिम कार्डसाठी, नवीन फोन कलेक्शनसाठी वगैरे, वगैरे. तर पप्पांची सगळी यूज केस घेतली आणि एक टेलिकॉम सर्व्हिसेसची वेबसाईट बनवली. अरे वाह! 3rd इयरच्या प्रोजेक्टसाठी आणि मग माझ्याकडे इतका वेळ उरला, की मी तोच प्रोजेक्ट मी आधी सुरुवातीला जावामध्ये केला. JSP सर्व्हलेट वगैरे वापरून हं, हं, आणि नंतर इतका वेळ उरला, तर त्याच प्रोजेक्टला मी PHPमध्ये पोर्ट केलं. फक्त बॅकएंड कारण की UI तर तोच आहे. मग हं. आता बॅकएंड PHPमध्ये करून मला ना ते कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे दॅट वॉज अ फर्स्ट टाईम, की जिथं मला कळलं, की मी ना काहीतरी डेव्हलप करू शकतो. म्हणजे हं. त्याच्या आधीपर्यंत ठीक आहे, तू शिकतोय, सी प्लस प्लस शिकतोय, तुला कोडिंग करता येतंय, तुला नंबर रिव्हर्स करता येतोय, तुला कळायला लागलं, की कोडिंग काय असतं. हळू-हळू राइट. तुला इंटरेस्ट निर्माण झाला. तुला कळायला लागलं, की तू काहीतरी कॉम्प्युटरमध्ये काहीतरी तू चमत्कार करू शकतो. लाइक यू कॅन इन्व्हेंट एनिथिंग. तू काहीतरी UI बनवू शकतो हळू-हळू. पण हं. ॲज अ होल राइट, लाइक हाऊ यू कॅन सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. राइट, राइट. म्हणजे मी माझ्या पप्पांचा एक प्रॉब्लेम ठीक आहे, लॉजिकली सॉल्व्ह केला होता. ती कधी वेबसाईट कधी लाईव्ह नाही गेली किंवा त्याचं पुढे काही झालं पण नाही गव्हर्नमेंट वगैरे. पण एक एक्झाम्पल सेट झालं, की ओके असं पण आपण करू शकतो. तर त्या काळामध्ये म्हणजे 2013 मध्ये मी ते एस-एम-एसचे ए वापरले होते. अरे ते वाह! एस-एम-एस वगैरे येणार वगैरे, वगैरे. लिटरली म्हणजे सगळं Google करून कर. तेव्हा Google पण काहीच हं, नव्हते. काय हं, Googleमध्ये रिसोर्सेस एवढे हं, नव्हते. स्टॅक ओव्हरफ्लो वर क्वेशन्स विचारून आणि त्या गोष्टी झाल्यात. आणि मला ते हं, लोकल सर्व्हर वगैरे ते बऱ्यापैकी जमायचे तेव्हा वॅम्प वगैरे. तर मी लोकलीच करायचो म्हणजे वॅम्पवरती वगैरे, वगैरे. तर समहाऊ म्हणजे फर्स्ट इयरला जे इम्प्रेशन होतं लाइक नो वन टिल 3rd इयरपर्यंत ते कॉलेजमध्ये इम्प्रेशन चेंज झालं. हं. ही इस द ओन्ली वन. ओके. इज द 3rd इज इयरला द गीक. 3rd इयरला मी फर्स्ट आलो. अरे वाह!
टॉपर ऑफ माय बी-सी-एस ओके. कारण की मला ते हां. सगळं ट्रिगर झालं होत्या काही गोष्टी, की यार हं, मी हं. म्हणजे मला ओळखतच नाहीये. म्हणजे मला असंच काहीतरी समजतात नाही का, फालतू. नाही. तर मग मला म्हणजे मी सेकंड इयरला टॉप 10 मध्ये पण नव्हतो. पण मी थर्ड इयरचा रिझल्ट नंतर आय वॉज टॉपर. म्हणजे जे समेशन करतात ना समेशन, ते हो, हो, लास्ट हो. 2 हां. सेमेस्टरचे कॉम्प्युटर सब्जेक्ट. येस. तर हं. माझे सेकंड इयरचे पण मार्क्स काही एवढे खास नव्हते, पण होते बऱ्यापैकी डिस्टिंक्शनमध्ये होते. पण तरी जे टॉपर होते, त्यांच्या कॅल्क्युलेशनपेक्षा माझं कॅल्क्युलेशन आणि खूप डिफरन्स होता. लाइक आय वॉज 84% सेकंड नंबर वॉज लेट्स से 79% असं इतकं काहीतरी गॅप होता. ओके. हां. तर जेव्हा रिझल्ट लागला ना, तर सगळे शिक्षक म्हणजे असे एकदम शॉक. की वॉव! हा फर्स्ट आला. माहीत होतं त्यांना, की नंतर त्यांना हळू-हळू थर्ड सेमेस्टर, फोर्थ सेमेस्टर, फिफ्थ सेमेस्टर रिझल्ट वगैरे त्यांना ते कॉलेजच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी त्याला कळून चुकलं, की नाही यार हं. ही इज नॉट म्हणजे असा नाहीये, कळतंय. ठीक आहे. तर तो रिझल्ट वगैरे लागला. मग त्यानंतर आणि त्याच पिरियडमध्ये मला त्याच कॉलेजमध्ये ना आयगेट पटनी कंपनी आली होती. हां. त्याच्यामध्ये ना मी शॉर्टलिस्ट झालो होतो. म्हणजे मला त्यांचं अच्छा. ऑफर लेटर पण आलं होतं थर्ड इयरला. हं, हं. पण सीनियर्स राइट सो मी सीनियर्सचं ऐकलं, की यार एम-सी-एस पूर्ण करून घे, परत नाही मिळत चान्स हं, हं. आणि पुण्याला खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. हे 2 कॉलेजला ॲडमिशन घे, वाडिया, फर्ग्युसन. तुझं हं. लाईफ बन हं, ओके. हं. तर बी-सी-एसला जेव्हा मला म्हणजे बी-सी-एस नंतर मला कळलं, की माझा पाथ काय आहे. कारण की मी त्यानंतर खूप हं. रिसर्च केला, की कॉम्प्युटर्समध्ये कसं आहे पुढे करियर वगैरे, जॉब कंपनीज कोणत्या आहे वगैरे, वगैरे, वगैरे. बस सीनियर पण होता सांगायला वगैरे, मी पण रिसर्च केला. असं करत, करत, करत बऱ्यापैकी मी कॉम्प्युटर्सच्या माइंडसेटमध्ये उतरलो. लाइक हं. बी-सी-एसच्या एंडला ओके. आणि ज्या टीचर मला बोलल्या होत्या ना, की गुंजाळ तिकडं म्हणजे स्मॉल टाउनमध्ये फर्स्ट नेम कमी लास्ट नेम जास्त वापरतात, की "गुंजाळ तू लॅबच्या बाहेर निघ." तर त्या मॅडम माझ्याकडे स्वतःहून येऊन मला बोलल्या होत्या, की "आयुष्यामध्ये किती पण मोठा हो, पण आम्हाला विसरू नकोस." हं. म्हणजे एवढं माइंडसेट शिफ्ट झालं होतं. ओके. हं. आणि त्या मॅडम लाइक अगेन की त्यांची काही चूक नव्हती. लाइक व्हॉट शी डिड वाज इट वाज जस्ट कॉन्टेक्स्चुअल. आणि त्यांच्याच बरोबर खूप सारे शिक्षक पण होते, की हं. त्यांचं पण माझ्याबद्दलचं बऱ्यापैकी माइंडसेट चेंज झालं होतं त्या 1.5 ते 2 वर्षामध्ये. अं, तर आणि खूप सारे शिक्षक मला विचारायचे, "तुला आधी किती मार्क्स पडले होते?" वगैरे, वगैरे. "मग आता तुला एवढे कमी मार्क्स का पडतात?" म्हणजे फर्स्ट इयरला वगैरे. जसे इलेक्ट्रॉनिक्सचे आमचे एक संजय भुसाळ सर होते. त्यांनी पण मला विचारलं होतं, "अरे गुंजाळ खूप कमी मार्क आहे. तुझं मला सांग बॅकग्राऊंड काय आहे? 10वी किती मार्क होते? 12वी किती होते?" मग जेव्हा मी असं सांगायचो त्यांना वाटायचं, "अरे तू किती हुशार होता. आता का अभ्यास करत नाही?" वगैरे, वगैरे. म्हणजे असे मला हं. बऱ्यापैकी शिक्षकांनी सांगितलं होतं. ठीक आहे. देन स्टार्ट द बॅटल स्ट्रगल टू कम टू पुणे. हं. ओके. म्हणजे घरून पप्पा तर फर्म होते, की जॉब भेटला, जॉब कर. म्हणजे हं. बी-सी-एस बेसवर आय-गेट भेटली ना, तर जॉब कर. हं. पण मी समहाऊ माझं माइंड मेड केलं होतं, की नाही, मी नाही करणार. मला एम-सी-एसला जायचंय. आणि पप्पांचं काय पप्पा बोलून दाखवत नव्हते. पण मला हां. माहीत होतं, की अगेन इट इस फायनान्स लाइक राइट, राइट. पुण्यातच 50,000 55,000 इयरली फी फर्ग्युसन वाडियाची. हं. त्यानंतर तिथं राहायचा खर्च राइट म्हणजे बरोबर. मंथली रेंट वगैरे खाणं-पिणं एव्हरीथिंग राइट. तर ते पप्पा बोलून दाखवत नव्हते, पण आय नो की ते एक रिझन होतं. हां. आणि मी ना बी-सी-एस सुद्धा माझं एज्युकेशन लोनवरती झालेलं आहे. ओके. अच्छा. लाइक बी-सी-एस तर इट वॉज 20K 22K पर इयर इन बरोबर. जनरल हं. कॅटेगरी वगैरे, वगैरे. हं. ओके. हां, मग बऱ्यापैकी मी घरी कन्विन्स केलं म्हणजे मनाविरुद्ध त्यांच्या, की नाही मला एम-सी-एसच करायचंय. आईने सपोर्ट केला वगैरे, वगैरे. आणि फर्स्ट इयरची फी गाडी विकून भरली होती. एक गाडी होती घरी हं. Honda Honda सी-व्ही-आर का असं मला आठवत नाही आता एक्झॅक्ट नाव. हं, हं. ती विकली होती फर्स्ट इयरची फी भरायला आणि मी त्याचं Facebookवरती पण एक पोस्ट आहे माझी त्या गाडीची, की बाय बाय असं काहीतरी त्यावेळेच्या बालिश पोस्ट लाइक आय कॉल हां, देम हां, बालिश हां. नाव कारण की आत्ता जर बालिश बघितलं तर बालिश आपल्याला वाटतं रे, पण हो, त्यावेळेची ती फिलिंग्ज आत्ता असती. आत्ता वाटतं. पण त्यावेळेस वेगळंच होतं, की मी तिथे हं. टाकलेलं, की यार, की बाय बाय वगैरे, वगैरे. मग त्याच्या खाली ना मला अशा मित्रांचे वगैरे कमेंट्स आलेले, की "अरे, टेन्शन नको घेऊ, अशा 10 घेऊ आपण पुढे" वगैरे, 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 वगैरे. हं. असे म्हणजे खूप काही अशा आठवणी. तर एम-सी-एसला आलो. एम-सी-एसमध्ये स्ट्रगल अगेन ओपन कॅटेगरी आणि हं. त्याच्या आधी ना भरपूर एंट्रन्स दिल्या. युनिव्हर्सिटीची एंट्रन्स दिली, वाडियाची हां. दिली, एम-आय-टीची दिली, फर्ग्युसनची दिली वगैरे, वगैरे. 4-5 एंट्रन्स दिलेले आणि खूप खूप प्रेशरचा काळ होता. म्हणजे हं. कुठलं कॉलेज म्हणजे डू ऑर डाय.
तर मला आहे ना फर्ग्युसनचे सीटच चांगले मार्क पडले. पण हं. मला फर्ग्युसनच्या फर्स्ट राउंडमध्ये माझा नंबर नाही लागला. अच्छा. बिकॉज ऑफ लाइक रिझर्व्ह सीट वगैरे ते हं, हं, रिझर्व्ह हं. म्हणजे आय हॅव नो म्हणजे मला काय असं काय प्रॉब्लेम नाहीये की रिझर्वेशन काय वगैरे पण आय वॉज इम्पॅक्टेड की हं, जे पण जे ओबीसी कॅटेगरी मधले पण काही लोकांनी जनरलमध्ये अप्लाय केलं होतं वगैरे तर हं, माझा हं, नंबर गेला म्हणजे 2-3 हं. याच्यावरून सीट्स वरून. बरोबर. हां. पण मग मी इतका नर्व्हस होऊन शेवटी मी वाडियाला मला फर्ग्युसनच पाहिजे होतं. कारण की तसं मी हं, ऐकलं होतं की खूप भारी, खूप भारी. ओके. पण मग मी नाईलाजाने मला वाड्याला ॲडमिशन घ्यावं लागलं कारण की डू ऑर डाय होतं, की तिकडं नाही मिळणार, मग तिकडूनचं सीट जाईल, मग इकडूनचं नाही मिळणार वगैरे, हं, वगैरे. तर वाड्याला हं, घेऊन टाकलं हं, ॲडमिशन हं. आणि मला 1-2 हप्त्यामध्येच कळालं की फर्ग्युसनला परत नंबर लागला. अरे! आला. हां. मग खूप ते डिफिकल्ट सिच्युएशन झाली की अं, की काय करू, कॅन्सल करू का? मग ते कॅन्सलेशनमध्ये काहीतरी 10% वगैरे ते डिडक्ट होणार होते. मग पैशांचा ऑलरेडी इश्यू होता आणि हं, वाडिया आय थिंक काहीतरी 42K होती, लाइक 42,000 आणि फर्ग्युसनची जास्त होती 55,000 असं हं, काहीतरी. तो डिफरन्समध्ये वगैरे परत काहीतरी 10,000-20,000चा प्रॉब्लेम. मग आईने कुठेतरी पुण्याला रिलेटिव्ह होते तिचे, म्हणजे तिच्या हं, मामांची कुणीतरी वगैरे तिथं काहीतरी सेटिंग केली. मग मी अ, पुण्या पुण्यावरून त्यांच्या घरी गेलो अप्पर डेपोला. हां, बसने वगैरे. मग त्या प्रिन्सिपल होत्या कुठल्यातरी इंजिनिअरिंग कॉलेजला वगैरे, वगैरे. मग त्यांच्याकडून ते पैसे घेतले आणि मग ते फर्ग्युसनला ॲडमिशन घेतलं वगैरे, वगैरे. आणि हं. वाड्याच्या ॲडमिशनच्या वेळेस पण खूप असा खूप एक जबरदस्त प्रकार घडला होता, की त्या दिवशी ना पालखी होती पुण्यामध्ये आणि अच्छा. मला तर पुणे नवीन होतं माझ्यासाठी. म्हणजे मला पुण्याचं काहीच माहीत नव्हतं. काहीच माहीत म्हणजे नव्हतं. पुणे बरोबर. वॉज लाइक म्हणजे खूपच असं दुसऱ्या देशात आल्यासारखं वाटायचं. एवढा हं, कधी हं, पडलेलोच नव्हतो. तर माझं ऑलमोस्ट म्हणजे ट्रॅफिकमध्ये वाड्याचं ॲडमिशन ऑलमोस्ट हुकलं होतं, की 4च्या आत ॲडमिशन घ्यायचं होतं. नाहीतर यू विल लूज युअर सीट वगैरे, वगैरे आणि मी लिटरली असं धापा टाकत-टाकत हं. म्हणजे माझी बस जे नाशिक रोडला अटकली, नाशिक हां. फाट्याला. तर ती ती पुणे स्टेशनपर्यंत यायला तिला 5 तास लागले काहीतरी 2 वाजले होते. मी अरे सकाळी बाप! काहीतरी 8 वाजता नाशिक फाट्याला पोहोचलो होतो. हं. आणि काहीतरी 2-2:30 वाजले होते मला पुणे स्टेशनला यायला. फक्त ते 15-20 किलोमीटर. तर म्हणजे बेसिकली खूपच असं म्हणजे फ्रस्ट्रेटिंग मोमेंट होते तेव्हाचे, पण मिळालं ॲडमिशन वगैरे. नंतर फर्ग्युसनला पण झालो. ठीक आहे, फायनान्शियल इश्यू होते, पण सॉर्ट आउट झालेत हळू-हळू, हळू-हळू. थोडेसे खर्च पण कमी ठेवलेत वगैरे, वगैरे. तर आहे ना मी अरे हां, आणि बी-सी-एसला असताना मी ते सेकंड इयरला ते Androidचा सेमिनार केला होता. हं, म्हणजे हं. दॅट वॉज द फर्स्ट थिंग की जेव्हा मला मोबाईल ॲप्समध्ये इंटरेस्ट निर्माण झाला होता. कारण की जावा मला आधीच येत होतं. कारण की थर्ड इयर सुरू व्हायच्या आधी सुट्ट्यांमध्ये मी जावा शिकलो होतो हं, आणि हं. 2012च्या एंडला म्हणजे ऑलमोस्ट आपलं थर्ड इयर सुरू झालं. त्याच पिरियडमध्ये ते आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो सेमिनार होता. अं, अरे यार त्यांचं मी नाव विसरलो. त्या इन्स्टिट्यूटचं जे सेमिनार कंडक्ट करायचे. अ, ठीक आहे, मी नंतर सांगेन. आता मला ॲक्चुअली स्ट्राईक होईना. तर आहे ना तर त्यांचा सेमिनार अटेंड केला 2 दिवसाचा आणि त्या सरांनी ना इतकं ऑसम शिकवलं ना, Android ॲप कसं बनवायचं, हॅलो वर्ल्ड, हं, बटणं, कॅल्क्युलेटर वगैरे. कळायला लागलं का किती सोप्पं आहे अरे, फक्त ड्रॅग एंड ड्रॉप आहे. थोडासा हं, जावा कोड लिहायचा आहे, थोडं एक्स-एम-एल आहे वगैरे, वगैरे, वगैरे. तेव्हा ना थोडंसं ना एक एक म्हणतो ना आपण एक मेंटली कळालं की ॲप्लिकेशन काय असतं. हं, हं, कॉलेजमध्ये प्रोजेक्ट नंतर केला, थर्ड इयरच्या एंडला. पण त्याच्या आधीच Android ॲप पण बनवले होते. नॉर्मल हं, हॅलो वर्ल्ड. म्हणजे हं, फॉलो काही नव्हतं. पण एक 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 आहे ना थॉट प्रोसेस आली होती, की मोबाईल ॲप कसं आहे, कसं ते फ्युचर आहेत वगैरे, वगैरे, वगैरे. तर ते एक होतं डोक्यामध्ये. तर मग पुण्याला मी 1.5 वर्षाचा आधीच अजेंडा बनवला होता, की पुण्यात हां, गेल्यावरती काय करायचं? कारण की मला माहीत होतं, की 3 सेमेस्टर कॉलेज आहे, लास्ट सेमेस्टर इंटर्नशिप आहे. आणि बरोबर. फर्ग्युसनमध्ये मोस्टली आम्ही ना कॉलेजला जातच नव्हतो. खूप हं, रेअरली आम्ही क्लासेस वगैरे करायचो म्हणजे टीचर्स वगैरे चिडायचे वगैरे, वगैरे. पण ते केलं म्हणजे 50% क्लासेस केले, हं, 50% घरी अभ्यास करा, हं. क्लासेस वगैरे केले. तर मी पुण्याला आल्या-आल्या पहिल्याच वर्षी फर्स्ट सेमेस्टरमध्ये मी Androidचा ना फॉर्मल कोर्स केला. अच्छा. ओके. मी तो कोर्स केला बालगंधर्वच्या तिथे एक इन्स्टिट्यूट आहे. आता मी ना ॲक्चुअली नावं विसरलो इन्स्टिट्यूटचे. हं, हं. पुण्यातला 15 वर्ष झालेत. तर ना तिथे पण मला ते शिक्षक आहे ना, अंशुल वर्मा नाव आहे त्या शिक्षकाचं बरं का. जबरदस्त Android शिकवायचा तो. हां, म्हणजे जे माझं तोडकं-मोडकं Android होतं. हां, अं, हां, अ, संगमनेरमधलं. त्याला त्याने इतकं रिफाईन केलं ना, की मला हां. ॲक्चुअली कॉन्फिडन्स आला, की मला Android जमतं. हं, ओके. हं, हं, हे माझं एम-सी-एस फर्स्ट इयर, फर्स्ट सेमेस्टर लाइक 2013 आणि मग हँड्स ऑन करत ना फर्स्ट सेमेस्टरचे प्रोजेक्ट पण Android ॲप बनवलं. फीडबॅक सिस्टम. हं, म्हणजे हं, टीचरला फीडबॅक द्यायचं सिस्टम.
आणि त्यात पण मी ते सर्व्हर म्हणजे लिटरली ए स्वतः लिहिलेत. मला पी-एच-पी हं, यायचं. हं. हं, मग हं. मी काय केलं, की वेब सर्व्हिसेस स्वतःच लिहिल्यात. कारण की मग अच्छा. थोडंसं Google मारून ते जमायला लागलं आणि माझ्याकडे डेडिकेटेड सर्व्हर पण नव्हतं. मी ते लोकल होस्टलाच लॅपटॉपलाच काहीतरी ते लोक पब्लिक आयपी केले. मग तेच हं, असं हं, हं, सेम हं. नेटवर्क लॅपटॉप प्लस जर तुझं मोबाईल जर सेम नेटवर्कला असेल, सेम बरोबर. वायफायमध्ये, तर ते हं. प्रॉपर एकमेकाला हिट करायचे वगैरे. ते पण माझ्यासाठी हं. असं ॲक्सिडेंटल करत होतो मी ते Google मारून करत गेला. स्टॅक हां. ओव्हरफ्लो मला त्याचा इंटरेस्ट निर्माण होत गेला, की यार म्हणजे काहीतरी होतंय, म्हणजे आपण काहीतरी करतोय आणि ते दिसतंय. त्या पिरियडमध्ये ना Android किंवा मोबाईल ॲप्स ना खूपच म्हणजे असे ग्लॉसी थिंग होतं, की लोकांना बरोबर आहे बाबा. काहीतरी हं. याला Android येतं वगैरे. आणि मी त्याच पिरियडमध्ये बऱ्यापैकी त्याच्यावरती हँड्स ऑन झालो. आणि मग मी सेकंड सेमेस्टरमध्ये पण तेच कंटिन्यू केलं. Androidचंच डेव्हलपमेंट, कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सगळे माझे म्हणजे ऑलमोस्ट एम-सी-एसमध्ये मी फक्त Androidच बनवले. ठीक आहे. आणि तेव्हा कुठेतरी मला असं वाटलं, की यार मी ना Android मला बऱ्यापैकी जमायला लागलं. म्हणजे मला माहीत होतं, की मला काय जमत नाहीये. हं. पण बऱ्यापैकी मला माहीत होतं, की मला बऱ्यापैकी जमतं आणि मी ज्या गोष्टी मी किती ट्राय नाही केलं, त्या मी ऑन द जॉब किंवा मी करून ते करेल. तर ते झाल्यानंतर ना मी काय केलं, की मग अगेन रुरल सिटी संगमनेर. तर ना मला आहे ना, माझं थोडं नाव झालं होतं. ओके संगमनेरमध्ये. त्या पिरियडमध्ये बी-सी-एसला फर्स्ट आलो वगैरे. तर मला सगळ्यात पहिले ते ना माझ्याच कॉलेजनी सेमिनारसाठी इन्व्हाईट केलं Androidच्या. अच्छा. आणि हां, तेव्हा हां. ते असं अनसेड झालं होतं, की सुयोग Android भारी करतो वगैरे. एक्सपर्ट आहे वगैरे. तर मग मी बी-सी-एसलाच म्हणजे एम-सी-एसच्या सेकंड इयरला असताना काहीतरी 2014 का 2013 मध्ये ना संगमनेर कॉलेजला पहिला सेमिनार घेतला. हं. आणि मला त्याच्या आधी काय स्टेज एक्सपिरियन्स 0 होता. काहीच नव्हतं. ठीक आहे. हं, हं. डेअरिंग करूया. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. ओके. आणि ते मस्त झालं. ऑसम सेमिनार. हं, आणि मी हं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्याच गोष्टी रिप्ले केल्या, की ज्या मी त्या दुसऱ्या सेमिनारमध्ये शिकलो होतो. लाइक हॅलो हं. वर्ल्ड पासून तर हं. पहिलं Android स्टुडिओचं इंट्रोडक्शन, मग मला जावा, मग असं एक स्टेज सेट केलं वगैरे. आणि ते झाल्यानंतर मला माझ्या सिटीमधल्या दुसऱ्या कॉलेजने इन्व्हाईट केलं. एक 5-6 अच्छा. महिन्यानंतर. आणि मग तिथून आहे ना थोडंसं माझं त्या कॉलेजच्या स्टुडंट्समध्ये ना नाव व्हायला लागलं. हं, हं. तेव्हा LinkedInवरती होतो. मोबाईल नंबर शेअर झाले वगैरे. तर तेव्हापासून ना थोडंसं म्हणजे काय म्हणतात फेम नाही म्हणता येणार, पण माझ्या टचमध्ये लोकं होते. हं. म्हणजे लोकांना कळत गेलं. सुयोग हां, गुंजाल म्हणजे आहे म्हणून. तेव्हा मी काहीच नव्हतो ॲक्चुअली. आय वॉज अ स्टुडंट. म्हणजे माझ्याकडे तेव्हा हं. ना जॉब होता किंवा काय होतं. पण एक कुणीतरी आहे आपल्या हं. शहरातला, की जो पुण्यामध्ये आहे, सेमिनार वगैरे घेतो वगैरे. थोडंसं नाव व्हायला सुरुवात झाली होती. हं. आणि त्याच पिरियडमध्ये ना मी सगळ्यात पहिल्यांदा पियुष सरांचे क्लास लावले. हं. तर त्या पिरियडमध्ये पियुष सरांची माउथ पब्लिसिटी खूप होती फर्ग्युसन वगैरे इकडे-तिकडे कॉलेजेसमध्ये. म्हणजे म्हणजे रादर मीच म्हणेल, की आमच्याच बॅचने पियुष सरांना इतकं प्रमोट केलं. हां, खूप हां. प्रमोट केलं, की "अरे क्लास लावा, सरांचा क्लास लावा, सरांचा क्लास लावा." हां, हां. आय म्हणजे पियुष सर जर हे बघत असतील, तर हाय टू हिम. मी अजून पण त्याच्या टचमध्ये आहे. आणि मग तिथून थोडं ना मला मग ते योगेश्वर रसाळ वगैरे माझे मित्र, हं, हे हं. प्रशांत वगैरे. तर ना त्या पोरांकडून गोखले सरांचं नाव ऐकलं हं. आणि मग ते पुण्यामध्ये ते काहीतरीच झालं. मग ते तर म्हणजे मी गोखले सरांचा क्लास केला युनिक्सचा. नंतर तो हं. विन एज्युकेशनचा पण केला. रात्र-रात्र लाईनमध्ये उभा होतो ॲडमिशन घ्यायला. हं. हं. सरांना ऐकलं, सरांची जर्नी ऐकली हं. आणि त्याच्यामध्ये जे मोटिव्हेशन मिळालं, की यार आय-टीमध्ये काय करू शकतो? तर मी हं. शेवटचं 1 वर्ष सुद्धा मी पण सरांसारखंच झोपायचो. मी रात्रभर काहीतरी कोडिंग करत बसायचो किंवा काहीतरी करायचो. ज्याने हं. मला असं वाटायचं, की मी माझा टाईम वेस्ट नाही करत आहे आणि सकाळी काहीतरी पहाटे झोपायचो. 8:00ला 10:00ला उठायचो, कॉलेजला जायचो वगैरे. मी लिटरली गोखले सरांना कॉपी पेस्ट करत होतो. ते जास्त दिवस सस्टेन नाही झालं, पण मी करायचा ट्राय केला. मला असंच वाटायचं, की यार दिवसात 24 तास असतात, आपण ते झोपेत का वाया घालवायचे? हं, हं. म्हणजे मे बी मी थोडा सायको झालो होतो. ठीक आहे. तर गोखले सर, पियुष सर वगैरे कॉम्प्युटर्स आणि मग हळू झालं पुण्यातलं प्लेसमेंटचं टेन्शन सुरू. हं. म्हणजे त्या गोष्टीसाठी मी पुण्यात आलो होतो. प्लेसमेंट, फर्ग्युसन पाहिजे होतं. कसली हं. प्लेसमेंट आणि एक जॉब सोडून आलो होतो. बी-सी-एस बेसवरती वगैरे. म्हणजे मला काही सांगायला काही लाज नाही वाटणार, बट मला काहीतरी ना iGETमध्ये 2.5 चं पॅकेज काहीतरी होतं तेव्हा. ते हं, खूप हं. होतं रे तेव्हा हो, हो, 2013 हो. मध्ये. हं, म्हणजे हं. 70च्या शहरासारख्या छोट्या शहरात वगैरे. तर त्या पप्पांनी मला खूपच हे केलं, पण मी शेवटी ते नाही म्हणजे नाहीच केलं. हं. अं, तर मग प्लेसमेंटचं टेन्शन सुरू झालं आणि प्लेसमेंट आपल्या सुरू होतात 2nd इयरच्या 1st सेमिस्टरपासून सुरू होतात.
हो, बरोबर. हां. फोर्थ सेमिस्टर तुझं इंटर्नशिप असणार, पण कंपनीज तुझ्या थर्ड सेमिस्टरला स्टार्ट होतात. म्हणजे सेकंड इयर सुरू झाल्या कंपनी स्टार्ट होतात. तर मग हं, फर्ग्युसनमध्ये सगळ्यात पहिली कंपनी जी आहे, ती सगळीकडेच क्विक हिल. हं, ओके. क्विक हिलमध्ये ना माझी ॲप्टिट्यूड क्रॅक झाली. ओके. हं, आणि मी ठरवलं होतं, की मला Androidमध्ये करियर करायचंय. म्हणजे आय हं, विल लँड अ जॉब इन Android हे फिक्स होतं. म्हणजे आय हं, ऑलरेडी मेड माय माइंड. ओके. की मला मोबाईलमध्ये करायचं. मग गोखले सर वगैरे राइट म्हणजे सरांचे एवढे सेमिनार केले होते मी गोखले सरांचे. ते मल्टी ओएस वगैरे, वगैरे खूप सारे हं, म्हणजे हं, इलेक्ट्रॉनिक्सचे वगैरे 2-4 असे माझ्याकडे गोखले सरांचे भरपूर सेमिनार्स आहेत. म्हणजे बऱ्यापैकी बूस्ट होतं सरांचं. आणि सरांनी ना त्या काही-काही गोष्टी खूप भारी सांगितल्या होत्या, की तुम्हाला जर असं एक चांगलं प्रोफेशनल करियर करायचं तर तुम्ही एखादी ऑपरेटिंग सिस्टम निवडा. मग हं, जी माझ्याकडे Android होती, तिचं एंड युजर बना. मग मला Android हं, वापरता येत होतं कारण की मी Android फोन वापरायचो. मग तुम्ही त्याच्यावरती प्रोग्रामिंग करा आणि हं, प्रोग्रामिंग फेज खूप मोठा असतो. म्हणजे तुम्ही हा फेज खूप मोठा असेल 5 वर्ष, 10 वर्ष. आणि मग हळू तुम्ही त्याच्यामध्ये सिस्टम इंजिनिअरिंग करा. म्हणजे तुम्ही त्याची OSमध्ये काम करा. हं, दॅट्स हाऊ यू लर्न अँड काय म्हणतात प्लॅटफॉर्म. तर मी अजून पण म्हणजे Android आता मी ॲक्चुअली म्हणजे आता मी कोणता डेव्हलपर आहे मलाच माहीत नाही. आय विल कम टू दॅट. ओके. पण तेव्हा मी खूप Android केलं आणि मी बऱ्यापैकी त्या ॲप्लिकेशन फेजमध्येच होतो भरपूर वर्ष. हं, हं, अ, मग प्लेसमेंटचं टेन्शन सुरू झालं क्विक हिल. तर मला क्विक हं, हिलमध्ये माहीतच नव्हतं, की यार मला हे अँटीव्हायरसची आणि माझी एक आहे ना सीनियर क्विक हिलमध्ये लागली होती. माझ्या कॉलेजची म्हणजे जिथे मी BCS केलं संगमनेरला. हं, तर तिथलीच एक सीनियर होती सपना मैड. मी खूप इन्स्पिरेशनल होती ती पण. तिची पण जर्नी वगैरे. तर मी तिला फॉलो करत हं, होतो. तर हं, बेसिकली ती ती क्विक हिलमध्ये होती. तिचं पण खूप नाव झालं होतं, की अरे क्विक हिलमध्ये जॉबला लागली वगैरे. कारण की छोट्या शहरांमध्ये अशी कोणतरी आयटी कंपनीमध्ये वगैरे ते बऱ्यापैकी हायलाइट वगैरे व्हायचं. हं, अं, तर एम-सी-एसला म्हणजे क्विक हिल आली, ॲप्टी क्रॅक झाली. पण मला ते ना क्विक हिलचं ते बोरिंग वाटलं खूप, की ते 6-6 हं, महिने काय इंटरव्ह्यू चालायचे. म्हणजे इतकं बोर, की मला शेवटी हं, असं वाटलं, की अरे Androidमध्ये काय करणार? जाऊ दे मीच गिव्ह अप करतो. हं, मला नकोय क्विक हिल आणि मी लिटरली ते इंटरव्ह्यू काहीतरी झाला. मी त्या फायनल राउंडला काय जिथं काहीतरी ते हायर करणार होते कुठल्या स्किल सेटवर. तिथे Androidचे मला खूप घाणेरडे प्रश्न विचारले ॲक्चुअली. हं. म्हणजे खूपच अवघड प्रश्न विचारले, की मला काही झेपलंच नाही आणि मी हां, हां. लिटरली म्हणजे सांगितलं, की सॉरी मला जमत नाही. म्हणजे मी लिटरली अर्धवट इंटरव्ह्यू सोडून बाहेर आलो. कारण की त्यांनी हं, ना काय माहिती खूपच अवघड प्रश्न विचारत होते, की जे म्हणजे तुमचं सगळं पार्ट सर सिंटॅक्स वगैरे हे ते. चल कोड लिहून दाखव. डायलॉगचा हां. कोड कसा लिहिशील किंवा काहीतरी असे जबर प्रश्न विचारले. म्हटलं दे सोडून. ठीक आहे, धिस इज नॉट फॉर मी. आणि ना मग आहे ना तिथे एक पुण्यामध्ये किंवा कॉलेजमध्ये होतं स्प्रिंग सिटी कॉम्प्युटिंग, की हं, दॅट कंपनी इज व्हेरी गुड फॉर Android, iOS वगैरे तिथं मोबाईल हे वगैरे आहे. तर मला ना खूप अशी इच्छा होती, की यार माझं तिथं सिलेक्शन झालं पाहिजे. तर हं. मला Android, iOSमध्ये किक स्टार्ट पाहिजे होती. पण ना तिथं साला माझं ॲप्टिच क्रॅक नाही आली. अरे! फुल मूड ऑफ ओके, की हं, यार गेली लिटरली. पण नंतर मग हार्बिंजरचं होतं तिथे ॲप्टी क्रॅक नाही झाली. मग असं होत ना एक माझ्या लाईफमधला खूप जबरदस्त इन्सिडन्स आहे, मी तो खूप हायलाइट करतो. एक हं, प्लेसमेंटच्या बाबतीतला आणि फर्ग्युसन कॉलेज इन्व्हॉल्व्ड आहे. पर्सिस्टंट कंपनी इन्व्हॉल्व्ड आहे. हं, मी LinkedInवरती पण हे टाकलेलं आहे एक 2-3 वर्षापूर्वी पूर्ण जे माझ्यासोबत घडलं होतं. तर फर्ग्युसनमध्ये ना म्हणजे पर्स पर्सिस्टंट आली इंटरव्ह्यूला त्यांनी तिकडे बोलावलं होतं हिंजवडीला. हं, तर ॲप्टिट्यूड क्रॅक झाली. हं, टेक्निकल राउंड पण क्लिअर झाला. कारण की नॉर्मल प्रश्न होते डेटाबेस वगैरे आणि पियुष सरांचे क्लासेस केले होते आणि बऱ्यापैकी माझं हँड्स ऑन होतं. त्याच्यामुळे मला काही जास्त अवघड जात नव्हतं. एक हं, डेटाबेस, C++ वगैरे बेसिक सगळं पक्कं होतं. हे अल्गोरिदम, डेटा स्ट्रक्चर्स हे ते. बऱ्यापैकी म्हणजे PPAची बॅच झाली होती. म्हणजे बऱ्यापैकी आपण जरा ती बॅच केलेली मुलं जरा वेगळे होते बाकीच्या हं, मुलांपेक्षा. हं, बेसिक्स बऱ्यापैकी सर कव्हर करायचे. तर पर्सिस्टंटला मी फक्त एवढंच विचारलं, की माझं झालं, की मला एचआर बोलला, की यू आर सिलेक्टेड वगैरे, वगैरे. तर मी ना एचआरला फक्त एवढंच विचारलं, की लाइक व्हॉट आफ्टर इंटर्नशिप म्हणजे मला पर्मनंट ऑफर आहे का नाही तुमच्याकडून? तो हं, बोलला, की "धिस इज जस्ट इंटर्नशिप फॉर नाऊ. नंतर जर रिक्वायरमेंट वगैरे असेल, तर आम्ही तुम्हाला कन्व्हर्ट करू. पण आता सध्या तर त्याची काही गॅरंटी नाही." हं, मग हं, मी असा विचार केला, की यार मी पुण्यामध्ये जॉबसाठीच आलोय. आणि जर हं. मला फर्ग्युसनच्या प्लेसमेंटमधून जर अशी कंपनीमध्ये जॉब मिळतो की जे फक्त इंटर्नशिपचं कमिटमेंट देत आहे, पुढचं भगवान भरोसे. तर हं. मी का घेऊ ना यार, मला पुढच्या कंपनीत
असू द्या, की जे परमनंट पुढे कन्व्हर्ट करतील. हं, म्हणजे हं. बेसिकली आणि एम-एन-सी बद्दल एक तेव्हाच एक हे होतं राइट म्हणजे एक मुलं बोलायचे, की एम-एन-सी येते ट्रक भरून पोरं घेऊन जाते. हां. पहिले काय त्याला हेड काउंट दाखवायचा असतो क्लायंटला. ओके. आफ्टर हं, 50 इयर्स ओके, हं. 15 इयर्स ऑफ माय करियर किंवा 12 इयर्स ऑफ माय करियर मला ते माहीत ॲक्चुअली मी ती गोष्ट आता अनुभवतो, की ते खरंच ट्रक भरणं काय असतं, क्लायंट काय असतात वगैरे. कशाला एवढे लोकं पाहिजे वगैरे, वगैरे. बऱ्यापैकी गोष्टी कळतात. तर जसे हं, पियुष सर सांगायचे, की ते आय-टीच्या ज्या कंपनीत असतात, काचा वगैरे, ते तुमच्यासाठी नसतात. ते हं, क्लायंटसाठी असतात. हं, तुम्ही फक्त कामगार आहे वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर तर पर्सिस्टंटच्या एचआरला मी बोललो. तो बोलला, "ठीक आहे भाई, ठीक आहे. नको घेऊ ऑफर." म्हणजे इट इट वॉज माय राइट टू एक्सेप्ट ऑर रिजेक्ट द ऑफर. राइट, राइट, राइट. मी ती एक्सेप्ट का नाही केली? कारण की ना फर्ग्युसनमध्ये पॉलिसी होती. की एका हं, कंपनीमध्ये शॉर्टेज झालं, तर तू परत इंटरव्ह्यूला नाही बसू शकत, कारण की बाकीच्या मुलांना चान्स मिळायला पाहिजे. हं, मला माहीत होतं, की जर मला बाहेर काढलं आणि इथं जर मला त्यांनी फुल टाईम नाही केलं, तर मी आय म्हणजे आय वॉज अफ्रेड ऑफ लाइक हंटिंग अ जॉब लाइक म्हणजे ते ओपन कॅम्पस असतं ना, ते ऑफ कॅम्पस. बरोबर, मला बरोबर. हिंमत म्हणजे ते मी खूप ऐकलं होतं, की अरे एवढे हजारो लोकं येतात एका पोझिशनसाठी हं, वगैरे, हं. वगैरे. मेंटली प्रिपेअर्ड नव्हतो. म्हणजे ठीक आहे, थोडं हुशार होतो किंवा 4 गोष्टी कळायच्या, पण ना हिंमत नव्हती हं, होत. शेवटी राइट. खूप रिस्क घेऊन हं, पुण्याला आलो होतो. एवढं याच्या त्याच्याकडून पैसे घेऊन हे ते फलाना वगैरे, वगैरे. तर मला असं म्हणजे ते कम्फर्टेबल नव्हतं. तर सेकंड डेला ना ओमनिशंट केम टू हं, माय कॅम्पस आणि ऑब्व्हियसली मी पर्सिस्टंटला डिनाय केलं. हं, ओमनिसंटची ॲप्टी पण झाली. हं, ॲप्टिट्यूड झाली. म्हणजे त्या दिवशी लाइक आय मेट अ ब्रिलियंट पर्सन मितुल बीड. तो तेव्हा ते एचआर होते. अ, हं, ओमनिशंटमध्ये. नाऊ ही इस अ सीईओ ऑफ कोडिदास राइट. वन ऑफ द म्हणजे इमर्जिंग कंपनी हं, हं. 1000 कोडी तास. या. हां, कोडितास. कोड इस अस, वी डू कोड. हं, हं, अं, तर ओमनिसंटचा इंटरव्ह्यू वगैरे झाला म्हणजे बेसिकली ॲप्टिट्यूड वगैरे झाली आणि ओमनिसंट गेली. कॅम्पसमध्ये आली, ॲप्टिट्यूड घेऊन पेपर घेऊन गेली. आणि त्या दिवशी ना मला फर्ग्युसनचे जे एच-ओ-डी होते त्यांनी बोलावलं. हं, म्हटलं ठीक आहे असेल काहीतरी नॉर्मल. हं, अ, तर त्या मॅडम मला बोलल्या, की तुझी कंप्लेंट आलेली आहे पर्सिस्टंटकडून आणि पर्सिस्टंटच्या एचआरने असा मेल केला कॉलेजला, की मी त्याला इन्सल्ट केलं बाय डिनायिंग द ऑफर आणि जर त्याला नव्हतंच पर्सिस्टंटला यायचं तर आमचा टाईम वेस्ट का केला? हं, मी बेसिकली इंटरव्ह्यूला नो शो करायला पाहिजे होतं. हं, हं. आणि पर्सिस्टंट वॉज वन ऑफ द इम्पोर्टंट कंपनी फ्रॉम अन प्लेसमेंट पर्स्पेक्टिव्ह फॉर फर्ग्युसन. फर्ग्युसन. हं, फर्ग्युसनने ठरवलं की सुयोगला बकरा बनवणार. तर हं. त्यांनी आय हेट म्हणजे ते खूप चुकीचं केलं होतं, की त्यांनी माझ्याकडून अपोलॉजी लेटर लिहून घेतलं टू हां. पर्सिस्टंट बापरे! आणि एच-ओ-डीने मला लिहिलं त्या लेटरवरती, की "वी आर बॅनिंग हिम फ्रॉम ऑल द प्लेसमेंट्स गोइंग फॉरवर्ड." अरे ओके, बापरे! ओके. व्हेरी बॅड. ओके. म्हणजे विचार कर, एक स्टुडंटच्या माइंडसेटवरती काय परिणाम झाला असेल त्या गोष्टीचा. ओके. आणि बरोबर जर आहे ना. मी आणि जर म्हणजे मी जो मुलगा आणि फक्त जर मी प्लेसमेंटसाठी, मागे बघितलं नोकरीसाठी आलाय इकडे. मी मागे बघितलं, की मी ह्या फर्ग्युसन कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यासाठी मी काय-काय केलंय? काय हं, हं, सॅक्रिफाईस केली माझी फॅमिलीने किंवा मी काय कष्ट केलेत? मी जॉब सोडला एक, मला ॲडमिशन भेटत हं, नव्हतं. मी एवढ्या कष्टाने केले, ॲडमिशन कॅन्सल केलं, पैसे वाया घालवले, फर्ग्युसनला आलो, एवढा अभ्यास केला, एवढं केलं. प्लेसमेंटसाठी एवढे एवढे कुटाणे करून नाऊ यू आर सेयिंग की तुला प्लेसमेंटच्या ॲक्टिव्हिटीच्या बाहेर काढतोय आम्ही. जस्ट बिकॉज की मी एक कंपनीची ऑफर प्रॉपरली डिक्लाइन केली. ठीक आहे. हं, प्रॉपरली डिक्लाइन केली, की मला नकोय तुमची ऑफर. बिकॉज देअर इस नो कमिटमेंट फॉर फुल हं, टाईम. फक्त इंटर्नशिपचंच कमिटमेंट होती. तर त्या दिवशी जे म्हणतात ना, की पैर के नीचे से जमीन खिसक गई. तर हं, मला त्याचा लाईव्ह म्हणजे बापरे! काय प्रेशर होतं ते. आणि मी रडायला लागलो ऑब्व्हियसली. कारण की इट वॉज अ व्हेरी शॉकिंग न्यूज फॉर मी. तर फर्ग्युसनमध्ये ना स्वाती सातपुते मॅडम होत्या. नाऊ शी हं. लेफ्ट फर्ग्युसन. शी इज इन सम नाही. डी-ई-एस शी इज विथ डी-एस पुणे नाऊ. हां, ओके. सो सो शी सपोर्टेड मी कारण की त्यांना माहीत होतं की याची काही अशी एवढी प्रॉपर चूक नाहीये. पण अगेन शी हॅज टू रिस्पेक्ट कॉलेज डिसिजन वगैरे, वगैरे. पण त्यांनी मला एक प्रॉमिस केलेलं की सकाळी जी कॉलेजमध्ये ओमिशन येऊन गेली ना, तर त्याच्या
मध्ये जर तुला पुढे काही भेटलं, तर त्याला आम्ही तुला नाही करणार प्रॉब्लेम क्रिएट. सो हं, नाऊ इट इस युअर लक. ओके. तर ओमनिशनमध्ये काय झालं, की माझ्या फर्स्ट राउंडमध्ये ॲप्टिट्यूडमध्ये सिलेक्शन नाही झालं. आणि काहीतरी 15-20 मुलं इंटरव्ह्यूला गेले. एक पण शॉर्टलिस्ट नाही झालं ना, आवडलंच नाही कोणी. ओके. हं, आणि मग परत सेकंड लिस्ट आली आणि मी तेव्हा इतका डिस्टर्ब होतो, की मी डेली संगमनेर पुणे ट्रॅव्हल करायचो. हं, जो प्लेसमेंटचा जो हॉरिबल टाईम होता. हॉरिबल म्हणजे इतकं मेंटल प्रेशर होतं, की काय सांगू. की यार ही पण कंपनी गेली, ती पण कंपनी गेली. मग मला असं ना रूमवरती करमत नसायचं. मग मला फॅमिली पाहिजे होती. मग मी जायचो गावाकडं. तर मी लिटरली फर्ग्युसनचा किस्सा झाला हे पर्सिस्टंटमुळे आणि त्याच दिवशी ओमनिशनमध्ये माझं शॉर्टलिस्ट नाही झालं. तर मी एकदम हताश होऊन घरी गेलो. मी हं, रडत-रडत घरी गेलो. मी बसमध्ये रडत होतो. आता काय करणार पुढे? पण ना तेव्हा एक असं म्हणजे असं घरी जाता-जाता ना मी एक माइंडसेट बनवलं, की म्हणजे तेव्हा एक मी ना म्हणजे मी ना ऑफ कॅम्पसला घाबरायचो. ओके. कारण की माहीत नाही किती लोकं येणार. हं, पण ना तेव्हा मी एक गोष्ट अशी मनाला पटवून सांगितली, की म्हणजे एक मी ना तेव्हा कोट बनवलं होतं कोट, की इफ यू हॅव क्वालिटी, प्लेसमेंट इज जस्ट अ फॉर्मॅलिटी. हं. वाह! स्वतःलाच एक हं, मला माहीत होतं, की मी आतून पूर्ण खचलेलो आहे. पण मी तरी पण एक स्वतःला आतल्या आत मोटिव्हेट करत होतो, की हं, नाही यार होऊन जाईल. डोंट वरी होऊन जाईल. कुठे ना कुठेतरी होऊन जाईल वगैरे, वगैरे. कारण की बघ ना, ओमनिशनमध्ये पण ॲप्टी क्रॅक नाही झाली आणि हं, त्याच्यानंतर फर्ग्युसन मला बसून देणार नव्हतं. म्हणजे हं. बरोबर. काइंड ऑफ आय वॉज डन फॉर द हं, इयर किंवा डन फॉर द करियर. पण लकीली काय घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी प्लेसमेंट कोऑर्डिनेटर जे असतात ना मुलं, म्हणजे आमच्या आमच्या बॅचचा त्याचा कॉल आला. अक्षय कसलेवाल नाव आहे त्याचं. "अरे सुयोग तुझं सेकंड लिस्टमध्ये नाव आलं. तुला 10 वाजता इंटरव्ह्यूला यायचंय." म्हणजे मला लिटरली आदल्या दिवशी हां, कॉल नॉट 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 नेक्स्ट डे. ज्या दिवशी मी संगमनेरला पोहोचलो 2 तासांनी कॉल आला. मी सकाळी परत पहाटे निघालो पुण्याला. हां, होतं ना डायरेक्ट कोरेगाव पार्क. हां. म्हणजे शिवाजीनगरला बसमधून उतरलो. तिथून बस केली किंवा ऑटो केली मला आठवत नाही. पण मी गेलो त्या कोरेगाव पार्क इतकं लांब. आयुष्यात पहिल्यांदा कोरेगाव पार्कमध्ये गेलो होतो पुण्यामध्ये. हां, ते तेव्हा. तिकडे होते. तर मग आहे ना त्या दिवशी मला फर्स्ट टाईम मितुल बीड वगैरे ते दिसले. ते शी वॉज तो तेव्हा एच-आर-एम तिथे बघायचे. आणि ज्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला ना त्याचं मला नाव आठवतं. एक आदिती जोशी म्हणून होते सीनियर आणि कोणीतरी ना एक मुलगा होता. त्याचं नाव विसरलो मी. नंतर मी ओमनिशनमध्ये इंटर्नशिप पण केली. तर ओमनिशनमध्ये असं झालं, की फक्त मी एकटाच सिलेक्ट झालो. फ्रॉम हं, ओके. बाकीचे वाडियाचे होते दोघं जण, दोघं-तिघं. पण फर्ग्युसनमध्ये असं झालं, की मी एकटा शॉर्टलिस्ट झालो. कारण की माझा इंटरव्ह्यूमध्ये एक सुद्धा क्वेश्चनचं असं चुकलं नव्हतं. हं, डेटाबेसच्या क्वेरीज होत्या, जावाचे क्वेश्चन होते, इनहेरिटन्स, फलाना-ढिमकाना. ते म्हणजे ते त्याच्यामध्ये मला म्हणजे इतका कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर होता, की ते हात पकडणं विषयच नव्हता. माझा प्रॉब्लेम हं, काय होता, की फक्त ॲप्टी झाली पाहिजे. आणि हं. ॲप्टिट्यूडमध्ये यू नो राइट काही पण फालतू प्रश्न असतात. की यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, मग हां. याचं काय झालं? अरे मला काय करायचं? मला कोडिंग करायचं ना, त्याच्याबद्दल प्रश्न राइट, राइट. हां, तर ते ॲप्टिट्यूडचं पण एक मला खूपच फालतुगिरी वाटते. ओके. ज्या स्ट्रीममध्ये पाहिजे त्या स्ट्रीमचे ॲप्टिट्यूड घ्या ना तुम्ही. म्हणजे लिटरली फिजिक्सचे किंवा मॅथेमॅटिक्सचे प्रश्न विचारून काय करणार ना? हं, यू विल लूज हं, टॅलेंट. हं. ओके. मग काइंड ऑफ आय वॉज नॉट व्हेरी हॅपी की अ, म्हणजे मला असं वाटलं की यार आय डिझर्व्ह बेटर. म्हणजे हं, छोटी कंपनी होती वगैरे 40 लोकांची. पण म्हटलं ठीक आहे चल काहीतरी तर मिळालं ना. म्हणजे हं, काय नसल्यापेक्षा तर लेट्स सी म्हणजे विल सी. असं करता फर्ग्युसनमध्ये इंटर्नशिप जॉइन केली वगैरे, वगैरे. एक लाईफ सेट झालं आणि माझी ना त्या दिवशीची एक पोस्ट आहे Facebookला. आय यूज्ड टू पोस्ट अ लॉट ऑन हं, Facebook. तर हं, हं. हे जे माझ्यासोबत घडलं होतं ना, की मला ओमनिशनला जॉब भेटला मी Facebookला पोस्ट टाकली होती. खूप खूप क्रिप्टिक पोस्ट होती. तिथं मला जर सांगता पण येत नव्हतं, की माझ्यासोबत काय घडलंय. कारण की कॉलेज वगैरे कुणी बघितलं वगैरे हं. तर अजून कॉलेज बरोबर. चालू होतं. हं. कॉलेजमध्ये अजून मी आय वॉज अबॉर्डेड टू द कॉलेज. काही बोलता पण येत हां. नव्हतं. मी सॅड पोस्ट टाकली होती, की काल असं वाटत होतं, की सगळंच गेलं, पण आज काहीतरी भेटलंय. गॉड यू आर हं, ग्रेट वगैरे असं मी काहीतरी पोस्ट टाकलेली. तर मग मी ओमनिशनमध्ये मग 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 लिटरली मग आता प्लेसमेंट झाल्यानंतर ते काढतात आपल्याला प्लेसमेंटमधून. मग हं, पुढच्या कंपन्या मला बसून नाही दिलं आणि हळू-हळू लाइक आय स्टार्टेड इंटर्नशिप आणि माझं प्रॉपर रुटीन सेट झालं. तर मी ना डांगे चौक ते हे कोरेगाव पार्क ओमनिशनला ट्रॅव्हल करायचो. हं, कारण की सगळे मित्र वगैरे तिकडे होते. तर मग हं, तिथून अपडाऊन करायचो आणि एक ओमनिशनमधला पण एक मित्र भेटला होता. तो पण माझ्या रूममध्ये जॉइन झाला होता. तर आमचं चांगलं ट्युनिंग झालं होतं. आम्ही हं, जायचो असं करत आणि मी त्याच पिरियडमध्ये ना गोखले सरांची क्लासेस केली होती. हं, म्हणजे हं, इंटर्नशिपच्या वेळेस सुद्धा मी ते विन एस-डी-केचे क्लासेस लावले होते. हं, म्हणजे ऑफिसवरून येता तिकडे जायचो. हं, हं. त्या ह्याच्यामध्ये आप्पा बळवंत चौकामध्ये राइट, आणि मग राइट. सरांचे 8 ते 10 क्लास करून मग रात्री 11, 11:30 वाजायचे घरी यायला.
हेक्टिक शेड्यूल आनंद आश्रम मध्ये. हां, आनंद आश्रममध्ये. पण मज्जा यायची, खूप मज्जा यायची. आणि ना मी काय सुरू केलं, की इंटर्नशिपमध्ये थोडं सॅलरी यायला लागली. इंटर्नशिप वॉज अ फर्स्ट सॅलरी. ओके. हम्म, तर मी असं ठरवलं, की मी ना प्रत्येक सॅलरीमध्ये ना बुक्स विकत घेणार. तर मग आप्पा बाळांन चौकातले सेकंड हँड पुस्तकं म्हण हम्म, किंवा त्यावेळेस Android, iOS शिकायचं होतं किंवा नवीन-नवीन गोष्टी येत होत्या. मग त्यांची पुस्तकं. प्रत्येक हम्म, प्रोग्रामिंग लँग्वेजची पुस्तक असं करत माझ्याकडे ना स्वतःची लायब्ररी. म्हणजे हम्म, माझ्याकडे ना एक खूप पुस्तकांचा संच आहे. ओके. म्हणजे मी हम्म, त्याच्यामधले बऱ्यापैकी पुस्तकं वाचलेले पण नाहीत, पण ॲज अ कलेक्शन माझ्याकडे खूप पुस्तकं आहे. Androidचे हम्म, लिटरली कोडिंगपासून तर बस सिस्टम इंटरनल्स, युनिक्स हे ते ब्ला, हम्म, ब्ला, ब्ला, हम्म, ब्ला, 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 ब्ला. खूप, 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 खूप. ठीक आहे. आणि त्याच गोखले सरांच्या पिरियडमध्ये बऱ्यापैकी ते कळालं होतं, की द होल आय-टी इव्हॉल्व्ड फ्रॉम यूएस, सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्निया वगैरे, वगैरे. ते आपण तेव्हा पुस्तकात वाचायचो, की हम्म, हम्म, अं, अ, अ, Google गॅरेज, Apple गॅरेजमध्ये हे केलं, ते केलं किंवा पाला आल्टो हे ठिकाण आहे. जसं आपलं हिंजवडी आहे, तसं पाला आल्टो हम्म, म्हणून आय-टी पार्क आहे. तर ते ठिकाण वगैरे पुस्तकात खूप वाचलेलं आहे. आणि हम्म, मला ना तेव्हा एक गोष्ट मी करायचो, की गोखले सर बोलायचे, की शिक म्हणजे कुठली पण लँग्वेज शिकताना किंवा विषय शिकताना ना आपण एक पान स्किप मारतो, हिस्ट्रीचं पान. हम्म, प्रिफेस पेज असतं. हम्म, तर बरोबर. ॲक्चुअली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्टी त्यातच असतात. हम्म, तुम्ही ते वाचत चालला. तर मग सी हम्म, प्लस प्लसचा अभ्यास करतोय, पण डायरेक्ट अल्गोरिथमवरती गेलो आणि ते प्रिफेसचं पानं सोडून दिलं. तिथं सांगतात, की कोणी डेव्हलप केलं, कसं डेव्हलप केलं, कसं म्हणजे हम्म, इन्व्हेन्शन कसं झालं वगैरे, वगैरे. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे मला अशा भारी वाटायला लागल्या. म्हणजे मज्जा यायला लागली इन शॉर्ट. आणि ना इंटर्नशिप चालू असतानाच आहे ना 2014 नाही सॉरी 2015 मध्ये सी प्लस प्लस जे इन्व्हेंटर आहे, हम्म, स्ट्राउड सो ही केम टू पर्सिस्टंटचं right. एस-बी रोड ऑफिस हम्म, आणि त्यांना आणलं होतं पर्सिस्टंटच्या ओनरने कारण की ते क्लासमेट हम्म. होते. AT&T कुठे त्या कॉलेजमध्ये, एम-आय-टीमध्ये ब्ला, ब्ला, ब्ला. तर तेव्हा तेव्हा मी मी पहिल्यांदा पर्सिस्टंट मध्ये होतो. हां, तर तेव्हा मी फर्स्ट टाईम म्हणजे असं मला खूप भारी वाटलं आणि मी त्यांची ऑटोग्राफ पण घेतली वगैरे, वगैरे. माझ्याकडे हम्म, अजून पण ती ऑटोग्राफ आहे आणि ती हम्म, ऑटोग्राफ घेऊन मी त्यांच्या 2 ऑटोग्राफ घेतल्या होत्या तेव्हा हम्म. आणि 1 ऑटोग्राफ मी गोखले सरांना लिहिली होती. अरे वा. म्हणजे स्ट्राउस ट्रूपची एक ऑटोग्राफ गोखले सरांसाठी, एक माझ्यासाठी आणि माझ्याकडली अजून पण आहे. इट इस हा. विथ मी नाऊ इन यूएस. हम्म. अरे मी ते वा, जपून नाईस. ठेवलं कारण की माझ्यासाठी ते खूपच एक अशी युनिक गोष्ट होती, की यार मी कोणाच्या तरी हम्म, प्रोग्रामिंग लँग्वेजच्या इन्व्हेंटरला मिळालो. आणि मग हम्म, बऱ्यापैकी क्रेझ राइट म्हणजे बेसिकली तोपर्यंत काही लग्न वगैरे झालेलं नव्हतं आणि खूप टाईम होता. पर्सनल टाईम, हम्म, मी टाईम बेसिकली आणि कोडिंग करता मज्जा मज्जा पण यायची. आणि मग आहे ना फर्ग्युसनला असतानाच किंवा इंटर्नशिपच्या काळात ना खूप फ्रीलान्सिंग केली वगैरे. असे नावं होत गेले. आणि ना मी हम्म, आणि तेव्हा मी काय केलं माझ्या होमटाउनसाठी एक ॲप बनवलं. संगमनेर इन हम्म, माय पॉकेट. तर हम्म. दॅट वॉज द फर्स्ट ॲप फॉर सिटी गाईड आणि ते ॲप मी बनवलं पुणे इन माय पॉकेट बघून. अच्छा. त्याचा रेफरन्स घेतला. पण मी त्याच्यामध्ये खूप गोष्टी ॲड केल्या आणि ते खूप हिट झालं ॲप काइंड ऑफ हम्म, हम्म, आणि त्या ॲपमुळे मला आमचे जे एम-एल-ए होते संगमनेरचे, तर त्यांनी मला ॲप्रिशिएशन लेटर पण पाठवलं होतं वगैरे, वगैरे, की आपलं शहर आपण आता बेसिकली त्या काळामध्ये मोबाईल ॲप जस्ट बूम होत होते. हम्म, आपण हम्म, म्हणजे बेसिकली डिजिटलाइज केलं वगैरे, वगैरे. हम्म, हम्म, ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे भरपूर काही त्याच्यामध्ये ऑप्शन्स होते आणि फ्रीमध्ये मी लिटरली काही चार्ज नाही हम्म, केलं. हम्म, आणि हम्म. ते ॲप्लिकेशन आम्ही लॉन्च केलं माझ्या बर्थडेच्या दिवशी. लाइक अच्छा. 8 एप्रिल 2015 आणि हम्म, मग ते एक आठवण म्हणून होतं, एक पायलट ॲप्लिकेशन वगैरे. त्याच्या आधी एक मी युनिक्स इन माय पॉकेट केलं होतं. पियुष सरांच्या क्लासला होतो तेव्हा. हम्म, हम्म, युनिक्स इन माय पॉकेट. त्याच्यामध्ये ना सगळे ते अल्गोरिदम टाकले होते. अ, ते अजून पण ते ॲप आहे बरं का बाय द वे. आता एवढ्यात मी आहे. मी सगळे ऍप डाउनलोड केले होते तुझे. हो, हो. तर ना म्हणजे बेसिकली मला ते मग Play Storeला ॲप कसे टाकायचे, छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे मी कंपनीमध्ये लँड व्हायच्या आधी सगळ्या गोष्टी मी करून बसलो होतो. की हाऊ हम्म, टू परचेज अ सर्व्हर ते GoDaddy वगैरे, वगैरे सगळं स्वतःहून म्हणजे लिटरली असं हम्म, काय तेव्हा तर काय असं काही Google वगैरे काही एवढं किंवा आत्ताचं जे एआय वगैरे तसं काही नव्हतं. Google करून. बऱ्यापैकी Stack Overflow खूप वापरलं. आणि मला मज्जा काय यायची, की त्या गोष्टी ज्या करायचो ना त्या व्हायच्या ॲक्चुअली. म्हणजे मला असं खूप रेअरली झालं, की आय वॉज स्टक समव्हेअर. की मी हम्म, काहीतरी हम्म, करायचं ठरवलंय पण होत नाहीये. कारण की मे बी मी जे रेफरन्सेस फॉलो करायचो किंवा जे सोर्सेस होते मे बी ते ॲक्युरेट होते. तर मग मला आणि मी काय करायचो, की जरी कुठला कोड उचलला ऑनलाईन तर मी तो समजून घ्यायचो. म्हणजे मी हम्म, कधी असं ब्लाइंडली कोड कॉपी पेस्ट नाही केलं. मग असं करत हम्म, एम-सी-एस संपलं. ओके. हम्म.
आणि ना एम-सी-एच्या शेवट आता तोपर्यंत फर्ग्युसन फॉरगॉट की दे हॅव बॅन्ड मी फ्रॉम हां, इंटरव्ह्यूज. हां, कारण इंटर्नशिप सुरू झाली ना आता. लिटरली कॉलेज हां, संपत आलं होतं. आणि कमिन्सचं प्लेसमेंटची रिक्वेस्ट आली. आणि हां, आय एम कमिंग टू दॅट 60%. तू बोलला ना 63 हां. पडले फर्स्ट क्लास. तर कमिन्सचा ओन्ली क्रायटेरिया वॉज की थ्रू आउट 60% क्रायटेरिया होता. हं. आणि त्या क्रायटेरियामुळं आमची 80% लोकं फिल्टर झाली. 80%. बरोबर. 80% लोकं गायब झाले. आणि जे उरले तिथे मला कॉम्पिटिशनच नव्हती. हां. मला माहीत होतं की यार धिस इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. हं, आणि मग for Cummins, like I'm in Cummins, like almost like I completed 11 years. Um, like 2 days back, like 22nd June 2015 ला मी जॉइन केलेली. आता 11 वर्ष झाले. तर फर्ग्युस इंटरव्ह्यू होता कमिन्सचा. त्यात पण खूप कॉमेडी की ॲड्रेसमध्ये असं होतं की बालेवाडीचं कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस आणि बी टॉवर होता बी. तर हं, आता पहिल्यांदा तिथं गेलेलो. आता कमिन्स ही आयटी कंपनी आहे का इंजिन कंपनी हे पण माहीत नव्हतं. फक्त हं, एक हं, इंटरव्ह्यू म्हणून गेलो आणि हं, कमिन्स म्हणजे आम्हाला ती के कमिन्स माहीत होती. पण हं, ही कमिन्स वेगळी होती. ही इंजिन मॅन्युफॅक्चरर कमिन्स होती. हं. ओके. ऑटोमोटिव्ह मतलब जायंट लाइक फॉर्च्यून 500 इन यूएस. तर कमिन्सचा लोगो मध्ये सी आहे. हां. आणि त्यांचे तिथे 3 टॉवर होते. तर मला वाटलं, की हा सी टॉवर असेल आणि ते उरलेले 2 मध्ये ए-बी असेल. मग लिटरली कमिंगच्या टॉवरवरच्या सीला मी सी समजलो, ए-बी-सी. आणि मग मी चुकीच्या बिल्डिंगमध्ये गेलो वगैरे, वगैरे. तिथं खूप कॉमेडी म्हणजे आय चेरिश दोज मोमेंट्स, की अरे मला कमिन्समध्ये एंटरला सुद्धा मी कन्फ्यूज झालो होतो, की मी म्हणजे कमिन्सचा सी पण माहीत नव्हता मला, की तो त्याचा हां, लोगो आहे. म्हणजे मग आणि ते आय-ओ-सीमध्ये जेव्हा लाइक दॅट वॉज माय फर्स्ट कॉर्पोरेट फील, की आय-टी ते सोडून म्हणजे कॉर्पोरेट काय असतं? कमिन्स आय-टी कंपनी नाहीये. आणि त्या बालेवाडीचे ऑफिस तेव्हा जस्ट झाले होते. लाइक 2015 मध्ये. लाइक तो कॅम्पस म्हणजे वॉज लाइक म्हणजे मिरेकल कॅम्पस होता तो आय-ओ-सीचा. हं, कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस. तर त्याच्या ज्या लॉबीमध्ये मी गेलो, त्या टॉवर एच्या आणि ते लॉबीमध्ये वरती 2 फ्लोअर, तर सीलिंग, ते झुंबर आणि ते लाइटिंग आणि त्या खुर्च्या. अरे बापरे! असं वाटलं की मी कुठे आलोय? म्हणजे असं होतं की वॉव! कारण की ऑब्व्हियसली आपण कॉलेजमध्ये शिकलेलो, छोट्या शहरातून आलेलो. कधी असं आय-टी किंवा काय असेल म्हणजे कंपनीचं वगैरे ग्लॅमर. मग त्या दिवशी मला फर्स्ट टाईम ग्लॅमर बघायला मिळालं. ओके. आणि फॉर्च्युनेटली पुढच्या गोष्टी जरा चांगल्या घडत गेल्या. की लाइक इंटरव्ह्यू क्रॅक झाला. परत आय वॉज द ओन्ली वन हू गॉट सिलेक्टेड फ्रॉम फर्ग्युसन. तर हं. फर्ग्युसनमध्ये ओमनिशंट आणि कमिन्समध्ये मी एकटाच माझ्या बॅचचा आहे, की मी हां. शॉर्टलिस्ट झालो. आणि म्हणजे बेसिकली ते म्हणतात ना, की किसी चीज को शिद्दत से जाओ, तो पूरी कायनात. तर बरोबर. जे जे पर्सिस्टंटच्या वेळेस झालं, की यार लिटरली करिअरच्या पुढे काय होईल माहीत नव्हतं. हं, त्या दिवसापासून तर पुढच्या 7-8 महिन्यांमध्ये जे कमिन्समध्ये एंट्री झाली आणि कमिन्सला जॉइन करताना मी लिटरली ठरवलं होतं, की मी मग थोडा रिसर्च केला. ही आयटी कंपनी नाहीये, ही इंजिन मॅन्युफॅक्चर आहे. मग ही जर आयटी कंपनी नाही, तर हे सॉफ्टवेअर इंजिनिअर का हायर करताय? हं. खूप प्रश्न पडलेले मला, की हे मला नक्की कॉम्प्युटरची कामं देतील का कोडिंगची, की मला हं, हं, काहीतरी हं. एक्सेलवरती ठेवतील किंवा नाही का, एक्सेल भर काहीतरी टाईमपास वगैरे. तर कमिन्समध्ये कसं ऑनबोर्डिंग असतं. लाइक फर्स्ट 4 डे दे जस्ट टॉक अबाउट कंपनी वगैरे, वगैरे. तर त्या 4ही दिवशी पण ना पूर्ण ऑटोमोटिव्ह, इंजिन किंवा पॉवर जेन, ते जेनसेट असतात वगैरे सगळं तेच. तर मी लिटरली तिसऱ्या दिवशी माझं माइंड बनवलं होतं, की आय एम गोइंग टू रन फ्रॉम धिस. कारण की मला तेच तिथे म्हणजे माझ्या पूर्ण ऑनबोर्डिंगमध्ये सॉफ्टवेअरचा एक पण माणूस नव्हता कोडिंगचा. मी एकटाच हं, कॉम्प्युटर इंजिनिअर होतो. हं, माझं डेझिग्नेशन कसं प्रॉपर होतं, की कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनिअर वगैरे. पण मला ते ना फील येत नव्हतं आय-टीचा. पण जेव्हा माझं ऑनबोर्डिंग संपलं आणि मला ऑलरेडी ना मितुलकडून ऑफर होती. हं, कोडिदास तेव्हा मितुलने ती कोडिदास स्टार्ट केलेली. हं, आणि त्याने ओमिसडमध्ये माझा परफॉर्मन्स बघितलं होतं. तर मला कॉल हं, करायचा, की "आजा, आजा, आजा" वगैरे. हं, तर त्याचा एक बॅकअप होता आणि एक अजून एक कुठलीतरी कंपनी होती. मी नाव विसरलो रे, खूप जुन्या कंपनी. ती पण एक पूर्ण हं, मोबाईलची कंपनी होती. त्यांना माझं केलेलं काम आवडलं हँड्स ऑन इतके म्हणजे फ्रेशर लेव्हलला एवढे कामं केलेत हं, वगैरे, हं, वगैरे. त्यांनी पण एक मला बऱ्यापैकी ऑफर दिली होती. म्हणजे कमिन्स एवढी नव्हती, पण बऱ्यापैकी दिली होती लाइक कॉम्पिटिटिव्ह. हं, आणि हं. ऑब्व्हियसली मी कमिन्स आय जस्ट जॉइन्ड कमिन्स कारण की ते ऑफर वॉज लाइक व्हेरी गुड. आणि व्हेरी गुड. लाइक मी एवढं सगळं केलंच होतं ऑफरसाठी. हं, अं, सो ते झाल्यानंतर
म्हणजे मी ठरवलं की मी पळून जाणार. हं, abscond. ओके. पण आहे ना, जेव्हा माझा फर्स्ट डे आला लाइक फ्रॉम विथ माय टीम, हं. त्या दिवशी मला ते घ्यायला आले गेटवरती. माझे मॅनेजर किंवा टीम कलीग वगैरे 1-2. तर तेव्हा त्या लिफ्टमधून जाईपर्यंत 8th फ्लोअरला ऑफिस होतं आमचं डिपार्टमेंट. तेव्हा ते बोलत होते की लाइक डेटाबेस, Oracle वगैरे. तेव्हा मला थोडीशी जरा लाइक फॅमिलिअर शब्द ऐकायला आले, मला कम्फर्टेबल वाटलं. आणि मग नंतर मला कळलं, की मला ज्या टीममध्ये टाकलं, त्या टीममध्ये मोबाईल ॲपचे काम आहेत. अरे वाह! म्हणजे लिटरली यार, म्हणजे मला असं वाटलं, की वाह! म्हणजे जे मला पाहिजे ते ॲक्सिडेंटली काइंड ऑफ म्हणजे मी कमीज बनून सुद्धा पळणार होतो, जर मला जर हां. कोडिंग नसतं मिळालं तर. पण मला ते लकीली आणि म्हणजे इथं मी असं सांगू नाही शकत कंपनीबद्दल जास्त, पण कमिन्समध्ये आय-टी स्वतः त्यांनी इंटरनल स्टार्ट केलं होतं. आधी आउटसोर्स होतं. मग दे स्टार्टेड इंटरनल टीम्स ब्ला, ब्ला, ब्ला. मग त्यातला मी इनिशियल टीममधल्या पहिल्या 20-25 लोकांमधला मी आहे. तिथला. आणि हं, मग माझे तेव्हाचे मॅनेजरला पण माझं काम खूप आवडलं, की कॉलेज हायर आहे, पण तरी Androidचे इश्यू सॉल्व्ह करतोय फास्ट. मग हं, तेव्हा मला आल्या सेटअप दिला. मला तर Android माहीत होतं. मी स्वतःच ते कोड कंपाईल करून ॲप रन करून सगळं मी माझं केलं विथआऊट मिनिमल सपोर्ट वगैरे. हं, हं, सीनियर पण होते माझे हेल्प करायला तेव्हा प्रोजेक्टमध्ये. तर मग बेसिकली ना माझं एक ते इम्प्रेशन होत गेलं. लाइक हं. अर्ली स्टेजमधून. आणि आय काइंड ऑफ ते मी ना कंटिन्यू ठेवलं, म्हणजे मी असं बऱ्यापैकी जे पण काय लाइक म्हणजे सगळ्या राइट. गोष्टी ट्राय करत हं, गेलो. बस थांबलो नाही, की हे नको, ते नको. एका ठिकाणी बसलो नाही, की आता Androidच करत बस. तिथंच iOS पण घेतलं, कारण की Android येत होतं कॉलेजला. मग हं, कंपनीमध्ये नवीन काय शिकणार? iOS शिक ना. तुला फुकट MacBook मिळतोय, iPhone मिळतोय, कर वगैरे. मग मी हं, iOS ॲप शिकलो. मग नंतर 2-3 वर्षांनी कळायला लागलं, की यार इथे जर मला डोमेन शिकायचं असेल, की कमिन्स इज अ इंजिन कंपनी आणि हं, इंजिन म्हणजे ऑटोमोटिव्ह. तर ऑटोमोटिव्ह डायग्नोस्टिक्समध्ये तर डोमेन खूप कॉम्प्लिकेटेड असतात. ट्रकचं डोमेन किंवा इंजिनचं हं, इंटरनल्स, त्याच्यामध्ये हं, सॉफ्टवेअर कसे असतात, त्याच्यामध्ये प्रोटोकॉल्स कसे असतात, त्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे बेसिकली व्हेइकलचं जे सॉफ्टवेअर असतं, इट इस द मोस्ट कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर वन हं, कॅन हं. म्हणजे एरोप्लेनचं पण सोप्पं सोप्पं असतं, तेवढं अवघड कारचं सॉफ्टवेअर असतं. अच्छा. त्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात. हं, हं, तर ई-सी-एम वगैरे, भरपूर गोष्टी. हळू-हळू म्हणजे तिथे इंटरेस्ट निर्माण झाला, की यार म्हणजे बेसिकली तिथे जे आम्ही डिलिव्हर करायचो ना, ते काहीतरी खूपच जबरदस्त होतं, की एका व्हेइकलला तुझं ॲप्लिकेशन कम्युनिकेट करतंय आणि त्याच्यामधले प्रॉब्लेम्स काढतंय वगैरे. त्याच्यामधले इतक्या लर्निंग्स आहेत, की ते म्हणजे आय एम स्टील इंटू इट. खूप आहेत, म्हणजे ते संपतच नाहीये. आणि एव्हरी इयर देअर इज अ रिव्होल्यूशन. हं. नवीन-नवीन येतच चालतंय. अगेन लाइक मी काही शेअर नाही करू शकत जास्त, पण ऑटोमोटिव्हमध्ये बऱ्यापैकी गोष्टी चालू आहेत इंडस्ट्रीमध्ये वगैरे. राइट. आणि हं, कमिन्स इज फॉलोइंग दॅट आणि आमचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट चालू आहे. मग मी त्याच टीममध्ये नंतर मला असं कळालं, की यार इथं डोमेन शिकायला ना C++च यायला लागलं. सगळ्या लायब्ररीज वगैरे C++मध्ये मॅक्सिमम लिहिलेल्या आहेत. तर मग मी C++मध्ये कोडिंग करायला स्टार्ट केलं. C++ केलं होतं कॉलेजमध्ये. हं, त्यानंतर डायरेक्ट कमिन्समध्ये. मग हं, मी तेव्हापासून मला C++ इतकं आवडलं, की हं. आय कंप्लीटली स्विच टू C++. मग मी अच्छा. 5-6 वर्ष C++ वरतीच काम केलं हँड्स ऑन. आणि ते मोबाईलमध्ये होतं म्हणजे त्या लायब्ररीज Android, iOSला कंपाईल करायचो वगैरे. असं करत आणि मग लाइक 11 इयर करिअरमध्ये खूप काही गोष्टी शिकलो. खूप लॅडर चढलो कमिन्समध्ये. हं. माझं स्वतःचं पोर्टफोलिओ आहे. लाइक आय हॅव धिस सायकिक नेम ऑन माय हँड, दिसत असेल. हां, राइट, राइट. ओके. हे आहे. ओके. दिसतंय, दिसतंय. तर ना ह्या नावाची माझी वेबसाईट पण आहे. हे नाव हं, पण असं शोधलं होतं आम्ही, की काहीतरी आमचा ग्रुप बनवला होता कॉलेजला असताना फ फर्ग्युसनला, की आपण जर भविष्यात कंपनी काढली तर काय नाव देणार? तर असं हं, डिक्शनरीमध्ये रँडमली एक पेज असं सिलेक्ट केलं आणि हं. त्याच्यामध्ये सगळे शब्द वाचले. हाच एक शब्द थोडासा युनिक वाटला, की सायकिक म्हणजे हां. काय असतं? मला माहीतच नाही हं, सायकिक म्हणजे काय? मग हळू-हळू Google करून कळलं, की सायकिक म्हणजे समवन हू सी थिंग्स बिफोर हॅपनिंग. हं, आणि मग मला असं वाटायला लागलं, की मी पण ॲक्चुअली तेच करतो, की एखादं मला कोणतरी ॲप बनवायला लावलं, तर ते बनायच्या आधीच माझ्या डोक्यामध्ये व्हिज्युअलाइज होतं, की हे असं बनणार आहे वगैरे. हं, मला मग मी थोडंसं ते रिलेट झालं. मग मी ते जरा त्या नावाला जरा चिटकलो. असं हं. करत माझं जे पोर्टफोलिओ आहे ते ह्याच नावाने, की सायकिक टेक्नॉलॉजीज. मग तेव्हा मी नाईस. ठरवलं, की मी कंपनी टाकेल हं, भविष्यात कधीतरी. अजून तो दिवस नाही आला, पण मी तो डोमेन पर्चेस केलं, ते अजून पण मी अल्मोस्ट 12-13 वर्षापासून तो डोमेन मी वापरतो. तर हं, मग मी त्याच डोमेनवरती बऱ्यापैकी बॅकएंड वेब सर्व्हिसेस, नंतर जेवढे पण प्रोजेक्ट्स केले हे ते, थोडेफार हं, फ्रीलान्सिंग ॲप्लिकेशन पण केले होते कॉलेजमध्ये हं, असताना. ते पण तिथे डिप्लॉय केलेले, होस्ट केलेले. तसं करत
तो पोर्टफोलिओ मी इतका भारी केला ना, म्हणजे माझा हं, पोर्टफोलिओ मीच बनवला. हं. म्हणजे ती वेबसाईट आहे. कारण की मला जरी मी मोबाईल ॲप डेव्हलपर होतो ना, तर माझ्यामध्ये ते PHPचं ते क्रेझ थोडंफार होतं, की मला PHP खूप आवडायचं. बरोबर. हं, आणि मग मी ते करत ती वेबसाईट स्वतःच बनवली माझी. टेम्प्लेट कॉपी केली, मॉडिफाय केली, डायनामिक केली. सगळं डेटा ड्रिव्हन आहे, डेटाबेस ड्रिव्हन. काही हार्ड कोडिंग नाही वगैरे, वगैरे. मग आणि अ, माझी जी मी लिंक तुला शेअर करतो. यू मे बी यू कॅन ॲड इट. या, या. फॉर शुअर. माझं येस. LinkedInची लिंक आणि ती पोर्टफोलिओची लिंक. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आणि ती हं, प्रोफाईल जरी बघितली ना, की बूस्टर आहे ते. म्हणजे लिटरली, हं, की मला माझ्या सीनियरचे कॉमेंट यायचे, की यार म्हणजे मी आत्तापर्यंत असं बघितलेलं नाही कुणी, की ज्यांनी एवढं काम केलेलं आहे. हं, म्हणजे हं, हं, माझ्यापेक्षा 8-8, 10-10 वर्ष सीनियर हं. कंपनीमध्ये त्यांचे मला फीडबॅक असा यायचा, की यार काय केलंय? कसं केलंय? कसं जमलं? तर मग मी ते मध्यंतरी ते IoTचं वगैरे झालं होतं, IoT. हां, बरोबर. तर मी 2 वर्ष फक्त IoTच करत होतो. लिटरली मी इतके बोर्ड पर्चेस केले तर आणि त्या पिरियडमध्ये मी यूएसला होतो 2016, 17, 18 मध्ये. तर यूएस मधून घरी येताना माझ्या बॅगमध्ये सामान कमी, फक्त IoTचे बोर्ड्स होते. ओके. इतके बोर्ड्स विकत घेतले, की Amazonवरती संपलं होतं. ते Arduino, Raspberry Pi, ते सेन्सर्स, त्या किट्स वगैरे. त्याच्या आणि मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये होतो म्हणजे बेसिकली Cummins जे जॉब करतो ते रिलेटेड होतं. हं, माझा हं, इंटरेस्ट निर्माण झाला अजून आणि माझा भाऊ आहे योगेश गुंजाळ, तो इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडचा आहे. तर तो हं, पण मला थोडंसं नाही का शिकवायचं वगैरे, की हं, हे सेन्सर कसे वापरायचे, फलाना कसं करायचं वगैरे, वगैरे, वगैरे. तर ते पण मला थोडंसं थोडंसं म्हणजे ॲप्स बनवण्यापेक्षा तू काहीतरी कोड लिहितोय, ज्याने काहीतरी हार्डवेअर हलतंय किंवा काहीतरी हं, गाडी पळते. हं. ते मला जरा मेकॅनिकल मूव्हमेंट होतात. फॅसिनेटिंग वाटायचं जरा, थोडंसं एक्सायटिंग वाटायचं, एक्सायटिंग. तर मग मी त्या पिरियडमध्ये मी परत लागलो सेमिनार घ्यायला IoTचे. हं. तर म्हणजे बेसिकली मी पूर्ण म्हणजे स्विच झालो, की ते मोबाईल ॲप डेव्हलपर म्हणून कुठं IoTमध्ये काय काय करत बसलो मलाच माहीत नाही. इतके सेन्सर, इतकं माझ्याकडे साचल्या गोष्टी वगैरे, वगैरे, वगैरे. इतके POC छोटे-छोटे ॲप्लिकेशन्स बनवले तेव्हा. आणि मी काय कसं पोस्ट करायचो, LinkedInला टाकायचो, YouTubeला टाकायचो. त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी ते लोकांपर्यंत पोहोचायचं. तर मग फर्ग्युसन कॉलेजने इन्व्हाईट केलं. वन डे सेमिनार. तो पण मस्त झाला. म्हणजे लिटरली सगळे हं, सेन्सर्स एक्सप्लेन केले. छोटे-छोटे POCs वगैरे केले. मग मला परत सेम सेमिनारची इन्व्हाईट आला माझ्या होम टाउनवरून. आमच्याकडे IoTचे सेमिनार घे. हं, असं करत ना एक मी माझ्याकडे आता माझ्या पोर्टफोलिओवरती आहे की मी काहीतरी 7-8 सेमिनार घेतलेत आत्तापर्यंत. फ्री ऑफ हं, कॉस्ट नो चार्जेस नथिंग जस्ट हं, हं, अवेअरनेस काइंड ऑफ अ थिंग. तर आणि मला ॲक्चुअली ते आवडायचं आणि त्या सेमिनारमध्ये माझं बेनिफिट फक्त एवढंच की मी जरा स्टुडंट कनेक्ट वाढतोय. हं. आणि बऱ्यापैकी अ, लोकांपर्यंत माझं नाव पोहोचतंय. मग मला त्यानंतर खूप क्वेरीज यायला लागल्या, की "सर काय करू? सर हे करू? सर ते करू? कसा अभ्यास करू? कसा प्रोजेक्ट करू?" मग मी 1-2 ना करियर गाईडन्सवरती मग सेमिनार घेतलेत, की पुढे तुम्ही काय करू शकता आय-टीमध्ये. हं, हं, हं. मी बऱ्यापैकी पोरांना 5 सांगितले, की तुम्ही प्रोजेक्ट सिन्सिअरली करा. तुमचा हा प्रोजेक्टच तुमचा ॲक्चुअली इट्स अ लॅडर. इट्स अ फर्स्ट राइट. स्टेप टुवर्ड्स अ जॉब. तर तुम्ही हं, प्रोजेक्ट उचलला तर तुमचं करियर इथेच बरबाद आहे. तुम्ही सोडून द्या. तुम्ही चुकीच्या फील्डमध्ये. करत म्हणजे बेसिकली प्रोफेशनल लाईफ एंडलेस आहे. म्हणजे लिटरली आय हॅव स्पेंट लाइक 10-10, 12-12, 14-14 अवर्स इन ऑफिस. हं. इतकं काम आवडायचं. कारण की काहीतरी म्हणजे मला बेसिकली फॅसिनेटिंग हेच होतं, की यू आर इन्व्हेंटिंग समथिंग. म्हणजे मेकॅनिकलच्या लोकांना इंजिन बनवायला खूप कष्टाचं काम आहे किंवा खूपच फॅक्टरी बेस्ड आहे. पण इथे मी काहीतरी माझ्या 2 हातांनी एका कॉम्प्युटरवरती काहीतरी करतोय. इट इस लाईव्ह राइट? पीपल कॅन सी इट. एक राइट. फॅसिनेटिंग होतं आणि कंपनीमध्ये होतं, की अरे याचे Android ॲप्स आहेत वगैरे, वगैरे. कॉलेजमध्ये असतं त्याची प्ले स्टोअरला ॲप आहे आणि ते थोडंसं ना म्हणजे मला खूप नॉर्मल वाटायचं. पण लोकांना किंवा म्हणजे सीनियर्सला वगैरे असं वाटायचं, "अरे बापरे! Androidचं ॲप आहे प्ले स्टोअरला. अरे याच्या ॲपचे एवढे डाउनलोड्स आहेत वगैरे, वगैरे." म्हणजे मला काय वाटत नव्हतं. खूप नॉर्मल होतं माझ्यासाठी ती गोष्ट. म्हणजे असं थोडंसं मग ते नाव होत गेलं. मग एकदा मी ते पियुष सरांचे तुला आठवतं का पियुष सरांच्या बॅचला त्यांनी ते टूलचेन शिकवली होती, की ते हं. सीचा कोड कसा राइट, राइट. हं. एक्झिक्यूट होतो. त्याच्यामध्ये ते प्री प्रोसेसर होतो, मग फलाना होतं. मी त्याचं एक ना PHPचं व्हिज्युअलायझेशन बनवलं होतं. अच्छा. की आणि मी तेव्हा PHPच्या कमांड लाईनवरून Cचे कंपायलरचे कमांड रन केल्या होत्या. आणि हं, ते हं. सरांना असं आवडलं, की "अरे, अरे, यांनी कसं केलं?" वगैरे, वगैरे. मग मी डेमो दिला. तिथं पण मी थोडा फेमस झालो होतो. त्यावेळी त्या डेमोमुळं. माझं PHPचं टूल चेन. तर माझ्या पोर्टलवरती मी ते पण ॲप टाकलेलं आहे, की माझं पहिलं हां. ॲप आहे, जे फेमस झालं होतं. वेबसाईट छोटंसं एक असली वेबसाईट एक छोटासा हं, PHPचा क्लास होता फक्त. हं, पण हं. त्याचा UI वगैरे टाकून ते खूप इम्प्रेस झालं होतं. मग बऱ्यापैकी तेव्हा पण नाव वगैरे म्हणजे बऱ्यापैकी मला ओळखायचे
पियुष सरांच्या क्लासेसमध्ये वगैरे, 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 वगैरे. हं, हं, आणि मग मग बेसिकली कमिन्समध्ये कधी पुणे लाइक शॉर्ट टर्मसाठी परत यूएसला आलो होतो. मग ते परत गेलो. मग आता परत आलो. म्हणजे बेसिकली बेसिकली प्रोफेशनल जर्नी इज ऑल गुड. नो हं, रिग्रेट्स. आणि खूप काही गोष्टी बदलल्या त्यानंतर आणि खूप फोकस्ड. म्हणजे 2020च्या आधीपर्यंत मी बऱ्यापैकी ना एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज करायचो. हं, इव्हन लाइक वर्किंग फॉर कमिन्स मला नॉलेज अपग्रेड करायला खूप आवडायचं. लाइक अहेड ऑफ लाइक ऑल. की काही हं, नवीन ट्रेंड आला तर यू शुड नो इट. भले का तू त्यात काम करत का नसेना, पण ॲज अॅन सेल्फ स्टडी तू ते करायला पाहिजे. तर मला सेल्फ स्टडीचा खूप नाद लागला होता आय-ओ-टी हं, नंतर. आय-ओ-एस केलं, मग आय-ओ-टी केलं वगैरे, वगैरे. आणि मग पुढे जाऊन जेव्हा मला मुलगी झाली हं, 2020 एव्हरीथिंग स्टॉप्ड आणि मला नंतर वेळच नाही मिळाला. तर 2020 नंतर जे आहे ते फक्त क्लीनअप करत राहिलो. ऑफिसमध्ये जे लागतं ते करत गेलो. हं, ऑफिसमध्ये प्रोफेशनली खूप शिकलो. एव्हरी इयर समथिंग न्यू. अ, फक्त कोडिंगच नसतं. देअर आर सो मेनी थिंग्स दॅट यू हॅव टू डू इन अन ऑर्गनायझेशन. जसजसे तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो, जसं तुमचं पोझिशन वाढत जातात. लाइक हं, यू राइट. हॅव टू प्ले डिफरंट रोल्स. मग हळू कोडिंग हँड्स ऑन माझा गेला, की आता मी कोड करत नाही. मी करून घेतो वगैरे, वगैरे. हं, काइंड ऑफ राइट म्हटलं. हळू गोष्टी बदलतात. तर तेव्हा पण मग मी म्हणजे मी लिटरली लाइक आफ्टर 2020 व्हॉट आय हॅव लर्न्ड एक्स्ट्रा इज जेन एआय. अरे वाह! मी हं, जेन एआयचं पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेशन पूर्ण केलं इकडे पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये यूएसमध्ये. तर ओके. माझ्याकडे प्रोफेशनल डिग्री आहे जेन एआयची आणि आम्ही त्याच्यामध्ये करतोय म्हणजे हळू काम वगैरे करतोय. अ, ऑफिसमध्ये पण किंवा पर्सनल लेव्हलला पण. नाईस, कारण की मला नाईस. थोडंसं असं वाटायचं की ते क्रेज आहे राइट म्हणजे इट्स अ न्यू हं, हं. न्यू थिंग, ग्लॉसी थिंग. तर जेन एआयमध्ये केलंय आणि आणि मला तुझं नाव आवडलं राइट जेन कोड. मी तेव्हापासूनच ते मी जेन एआयचा क्लास करतोय, तुझं जेन कोड वगैरे मी ते बघत होतो. Instagramला, Facebookला वगैरे, तुझ्या स्टेटसला वगैरे बऱ्यापैकी. तर म्हणजे बेसिकली धिस इज हाऊ लाइक की मी स्मॉल टाउन लाइक शाळेत शिकलेलो, मग कॉलेज, अप्स एंड डाउन्स असं करत पुणे. हे खूप हं. काही किस्से आहेत सांगायला, पण वी पण हॅव इट्स टाईम इट्स कन्स्ट्रेंट. क्वाईट इन्स्पायरिंग टू लिसन म्हणजे की मला कुठेच असं वाटलं नाही की बोर होतंय का काय होतंय. कारण की आणि स्टोरी आणि अशी आहे. ॲक्चुअली म्हणजे मी पण संगमनेर कॉलेजला असताना एक जसं मी तुला बोललेलो, की जर्मनीचा एक स्टुडंट आलेला, एक यूएसचा आलेला. त्याला बघून असं वाटायचं की राव आपल्याला कधी मिळेल का रे जायला? किंवा असं हं, वाटायचं की इन्स्पिरेशन वाटायचं, "अरे राव, हा यूएसला गेलाय" वगैरे, वगैरे असं. एकाचं मी नाव घेला एक आहे ना व्हेरिटासमध्ये होता. तो माझ्याच कॉलेजचा स्टुडंट आहे. अमोल साली नाव आहे त्याचं. खूप टेकी अच्छा. आहे. तर तो पण आला होता. त्याने पण बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या होत्या, की लिनक्स कसं वापरायचं. हां आणि माझ्यासोबत जी बेस्ट गोष्ट घडली होती, की जे माझं BCSचं कॉलेज होतं ना, ते जबरदस्तमध्ये लिनक्स वापरायचे आणि ते लिनक्स असं ते रेड हं, हॅट वगैरे नव्हते वापरत. ते हं, वापरायचे ओपन सोर्स. जबरदस्त म्हणजे लिनक्सवरती माझा इतका हँड्स ऑन होता, इतका हँड्स ऑन. हं, म्हणजे पुण्याला आल्यानंतर मला पुण्याची मुलं कमी वाटायची लिनक्समध्ये. हं, हं. जेवढं मी नाही पण संगम ओपन सुसे हे मी पहिल्यांदाच ऐकतोय कोणतं कॉलेज वापरतंय कारण की मी स्वतःसाठी वापरत आम्ही होतो. वापरायचो. इतकं आणि माझे शिक्षक इतके ट्रेन होते त्याच्यामध्ये, की त्यांना काही पण विचारा. कसं ते सगळे डिस्ट्रो कसे कस्टमाइज हं, करायचे, हं. फलाना-फलाना सगळं. म्हणजे म्हणजे की आपल्याला असं वाटतं की फक्त पुण्याचे कॉलेजचे टीचर भारी असतील, पण नाही, नाही, ॲक्चुअलमध्ये नाही, 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 बाहेरचे कॉलेज नाही. आपल्या आहे, गावातल्या कॉलेजचे नाही. टीचर पण मी खूप मी भारी असतात. मी याच्यावरून फाईट करू पण शकतो. नाही. माझ्या संगमनेर कॉलेजचे शिक्षक वॉज द बेस्ट टीचर्स. सगळे म्हणजे कुणीच असं कमी नाही कशामध्ये. एक्सपर्ट इन व्हॉट दे टीच. हं, खूप भारी. नाईस. म्हणजे मी सांगितलं ना, बरं शिक्षक चांगले भेटले, मला क्लास आता एक सांग, चांगले भेटले. अ, जसं तू म्हटला की मी माझ्या वडिलांच्या एका बी-एस-एल रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रोजेक्ट बनवला. हं. आणि तो तुझ्यासाठी ॲक्चुअली खरंच व्हॉट यू से लाइक इट वॉज इट वॉज अ व्हेरी बिग हेल्प फॉर यू टू ॲक्चुअली गेट प्लेस्ड ऑर मे बी टू गेट दॅट कॉन्फिडन्स, हां, राइट? म्हणजे त्याने माझा कॉन्फिडन्स वाढला, की ना मी प्रॉब्लेम राइट. सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आधी कसं तर रे मला म्हणजे डेटाबेस यायचा, मला यूआय हं, यायचा, मला जावा यायचं. पण त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून एक सिस्टम डिझाइन केली आणि सिस्टम थिंकिंग इज अ व्हेरी म्हणजे ते असं राइट, इ राइट. ते असं शिकवलं जात नाही. ते तुम्हाला हँड्स ऑन शिवाय कळत नाही. हं. पण तिथून मला म्हणजे कॉन्फिडन्स आत्ताचे वाढत जी गेला. मुलं आहेत, कॉन्फिडन्स.
आत्ताची जी मुलं आहेत त्यांना हे कळायला पाहिजे की खरंच प्रोजेक्ट उचलायचा नसतो आणि काहीतरी प्रोजेक्ट उचलला ऍक्च्युअल तर युअर प्रोजेक्ट इन करायला रॉंग स्ट्रीम. हो. हं. राईट. मी ऍक्च्युली नाईस. संगमनेर साहेब बनवलं होतं ना, सिटी गाईड. तर त्या ॲपमुळे ना मला खूप असे रेफरन्सेस यायचे, की अरे आमच्या सिटीसाठी ॲप पाहिजे, आमच्या सिटीसाठी ॲप पाहिजे. तर मला त्या काळामध्ये एक आहे ना मुंबईचे एक काय म्हणतात ना ते एंटरप्रेन्योर्स सोबत ओळख झाली होती आणि त्यांना डिजिटल इंडियाच्या तेव्हा डिजिटल इंडिया वगैरे सगळं चालू होतं 2014 नंतर वगैरे गव्हर्नमेंटचं. त्यांना ना पूर्ण महाराष्ट्रासाठी डिजिटल इंडियाच्या अंडर गव्हर्नमेंट टाईड अप असे शहरांचे ॲप्लिकेशन्स बनवायचे होते, ज्याचे फायनान्शियल मॉडेलमध्ये. तर त्यांनी ते माझं आपलं स्केलेटन वापरलं होतं तेव्हा. मी त्यांना स्केलेटन शेअर केलं होतं. अरे वा, छान. काइंड ऑफ तेव्हा मी काइंड ऑफ म्हणजे एम-सी-एसच्या लास्ट इयरला असताना हेल्प केली होती. आणि मी तर त्यांनी म्हणेन की जे जे मुलं हे ऐकतायत ना त्यांनी या सगळ्या गोष्टी ऐकून काहीतरी स्वतःच बनवायला हां, पाहिजे आणि आता. तेव्हा ते तिने सिटीज ॲप नावाचे हे बनवलं होतं हम्म, फ्रँचाईज. आणि ते खूप चाललं होतं. म्हणजे लिटरली ते स्केलेटन होतं राइट. यू जस्ट मेटाडेटामध्ये तू शहराचं नाव बदल, सगळ्या गोष्टी हम्म. डायनामिक वगैरे, वगैरे आणि ते लिटरली म्हणजे लाखामध्ये फ्रँचायझी विकल्या होत्या तेव्हा. इट वॉज अच्छा. गोइंग रिअली गुड. ते आता बंद पडलंय समहाऊ बिकॉज ऑफ सम लीगल थिंग्स किंवा काहीतरी किंवा हम्म. बेसिकली इंटरेस्ट गेला. पण मी खूप एन्जॉय केलं. म्हणजे मी जेव्हा पण ते करत होतो ते म्हणजे ते इट वॉज काइंड ऑफ मला स्वतःचं काहीतरी प्रॉडक्ट बनवायची इच्छा होती तेव्हा. हम्म. हम्म. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम नंतर प्रायोरिटीज बदलत चालतात, गोष्टी बदलत चालतात. म्हणजे माझ्यासोबत हम्म. पण तसं काहीतरी घडलंय. पण आय आय म्हणजे अजून पण म्हणजे कुठे ना कुठेतरी आहे, की करायचंय काहीतरी स्वतःचं इन फ्युचर. राईट, राईट, कधी राईट. माहीत नाही. पण आहे. नाही, होईल, होईल. वेळ येतो, वेळ आली की सगळं होईल. पण आणि मला मला एक सांग. टीचिंगमध्ये भयंकर इंटरेस्ट आहे. म्हणजे मला हम्म, हम्म. आय लाइक टू टीच. कुणी पण असू दे, काही पण असू दे. Gencode Academy will also invite you to teach something. So be ready for डेफिनिटली. that. अरे डेफिनिटली. आणि एक मला विचारायचं आहे, हे बघ, म्हणजे की मी माझ्या लेक्चर्स मध्ये सांगत असतो, नाही सेमिनार, वर्कशॉप जे पण घेतो मी, त्याच्यामध्ये मी सांगत असतो की आयटी एक अशी फील्ड आहे ज्याच्यामध्ये तुमची सॅलरी एक्सपोनेन्शियल ग्रोथ करते. सो तू डोंट त्याच्याबद्दल डोंट काय बोलशील? डोंट आस्क मी एक्सपोनेन्शियल म्हणजे एक्सपोनेन्शियल. इट इज एक्सपोनेन्शियल. सो कमिन्सने तुला काय काय दिलंय हे सगळ्यांना ऐकायचंय, तर काय तू सांगशील? कमिन्स लाइक इट वॉज अॅन म्हणजे कमिन्समध्ये मी इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली आहे. लाइक ओमनिशंटमध्ये मी इंटर्नशिप केली आहे, बट दॅट वॉज लाइक अ स्मॉल स्केल. हम्म, एक कॉर्पोरेट काय असतं राइट? सो आय 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 गॉट द लुक अँड फील ऑफ कॉर्पोरेट. ओके. ग्लॅमर काय असतं? लाइक हम्म, ग्लासी बिल्डिंग्स अँड ऑल अँड ऑल. कमिन्स इज अ लाइक व्हेरी ओल्ड कंपनी. ऑलमोस्ट 100 डेज झाले. 1919 पासून ती कंपनी आहे. ओके. अँड इट्स अ ग्लोबल कंपनी. लाइक यू कॅन गुगल इट. पॉवर जनरेशन किंवा इंजिनमध्ये इट्स इन लाइक टॉप 3 or टॉप 2. इट इज वन ऑफ द व्हेरी बिग कंपनी इन यूएस वगैरे, वगैरे. आणि मग कमिन्समध्ये मी प्रोफेशनलिझम शिकलो. हम्म, त्यानंतर लीडरशिपचे स्किल शिकलो. कोडिंग वगैरे तर असतंच म्हणजे ते तर तुम्हाला इट्स अ डिफॉल्ट लाइक कोडिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वगैरे ते तर नॉर्मलच आहे. पण त्या व्यतिरिक्त प्रोसेसेस शिकलो. लाइक कमिन्स इज हम्म. अ व्हेरी वेल एस्टॅब्लिश म्हणजे कमिन्समध्ये खूप वेल एस्टॅब्लिश प्रोसेसेस आहेत आणि कुठल्याच जेव्हा मोठी टीम असते किंवा मोठे प्रोजेक्ट असतात तिथं प्रोसेसेस लागतात. यू कान्ट जस्ट रिलाय ऑन म्हणजे राईट, बेसिकली आपण राईट. काही पण करा तसं नसतं. काहीतरी प्रोसेस फॉलो हम्म, करावी लागते. आणि प्रोसेस तिथं खूप मॅच्युअर्ड आहेत. हम्म, प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक डेफिनेशन आहे, सेट ऑफ रूल्स आहेत. त्या फॉलो करत बऱ्याचपैकी म्हणजे आणि कमिन्स म्हणजे बेसिकली मी सध्या जे आहे ते कमिन्समुळे. हम्म. म्हणजे माझं ऑलमोस्ट जे काही फायनान्शियल ग्रोथ झाली, प्रोफेशनल ग्रोथ झाली, इट इज ऑल बिकॉज ऑफ कमिन्स. म्हणजे आय हॅव अ ह्यूज रिस्पेक्ट फॉर कमिन्स आणि आय एम हिअर लाइक सिन्स 11 इयर्स अँड देअर इज नॉट अ सिंगल डे की हम्म, माझ्या मनामध्ये विचार आला की हा स्विच मारायला पाहिजे. हम्म. नाही, बिकॉज आय आय कॅन आय कमिन्स कॅन इज फील दॅट, आय कॅन फील दॅट. माय कमिन्स इज कीपिंग मी बिझी आणि हम्म, देअर इज अ न्यू चॅलेंज एव्हरी डे. तर मी हम्म. कुठेच रिपीट काम करत नाही. म्हणजे आय एन्जॉय बेसिकली जे पण करतोय. तर एक आणखीन एक प्रश्न आहे माझा. हं, कधी कधी काय होतं ना, आपण किती पण म्हणजे की सी अकॉर्डिंग टू द एज द रोल्स चेंज, हं, राईट? हं. बट देन ऑल्सो सम पीपल फाइंड इट टू ऍक्च्युअली
बी इन द सेम रोल काइंड ऑफ लेट्स से कोडिंग, तर मला कोडिंगच करायचंय पूर्ण टाइम. हम्म. बट पर्सनली आय थिंक सुद्धा दॅट इज नॉट अ राईट चॉईस. म्हणजे हम्म. की लेट्स से दॅट नाउ इफ यू आर इन युअर 35 or 40s, हम्म. आय थिंक यू शुड टेक सम लिडरशिप रोल्स. हम्म. राईट. इट इज नॉट करेक्ट. नेसेसरी का मे बी नेसेसरी नाही म्हणणार मी, पण हे असं नसायला पाहिजे की आपण त्याच एका रोलमध्ये जॉब रोलमध्ये अटकून राहिलोय. की फॉर एक्झाम्पल आता तू अँड्रॉइड प्रोग्रामिंग करत होतास, जर तू हम्म. असा विचार केला असता की नाही मी पूर्ण 40-50 वर्ष फक्त कोडिंगच करणार, तर ही हम्म. ग्रोथ कुठेतरी स्टॅग्नेंट होईल आणि आपण वेगळ्या गोष्टी शिकणार म्हणजे नाही, असं तुला बरोबर. वाटतं? म्हणजे बेसिकली ना, म्हणजे माझ्या सर्कलमध्ये मी असे पण लोक बघितलेत, फ्रेंड सर्कल किंवा ऑफिसमध्ये, की दे डोंट गो आउटसाइड ऑफ द कोर स्किल. म्हणजे एखादा जर C++ डेव्हलपर असेल तर तो आयुष्यभर C++च करतो. हम्म, मला असं वाटतं पर्सनली, की कुठल्याच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये 2-3 वर्षाच्या वर काही नवीन शिकण्यासारखं नसतं. सो यू हॅव टू लाइक तुमचा जो म्हणजे एक्सपर्टीजचा जो स्कोप असतो तो वाढवायला पाहिजे. हम्म, म्हणजे जसं की मी Android केलं, iOS केलं, C++ केलं, ऑटोमोटिव्हमध्ये भरपूर गोष्टी केल्या, IoT केलं, अजून पण PHP पण करतो. PHP तर मी कधी प्रोफेशनल शिकलेलोच नाही. मला जे हम्म, कॉलेजमध्ये शिकलोय तेच वापरतोय आणि मला जमतंय. इट्स इट्स लाइक की PHP मला असं PHP इज लाइक माय बेबी. म्हणजे मला तर हम्म, कधी पण PHP वरती काहीतरी करायला मला आत्ताचा सिंटॅक्स पाठ. मी अजून सुद्धा हॅलो वर्ल्ड PHPचा कोड डिप्लॉय करू शकतो WAMP सर्व्हरवरती. इतकं सोपं आहे PHP, कारण की ते तेवढं हँड्स ऑन गेलेलं आहे PHPमध्ये, हम्म, HTML, जावामध्ये. तर बेसिकली असे आहेत. म्हणजे ते ते म्हणतात ना, की ते काहीतरी ती म्हण आहे बघ, ती काय ते जॅक ऑफ ऑल ट्रेड्स व्हर्सेस किंग ऑफ वन वगैरे, वगैरे. हम्म, तो जमाना गेला रे आता, की तुम्ही एकाचीच एक्सपर्ट आहे. गरज नाही तुमची. म्हणजे बरोबर, आत्ता सध्या इंडस्ट्रीमध्ये असाच ट्रेंड आहे, की मल्टी स्किल लोकं पाहिजे. बरोबर. म्हणजे बघ तुम्ही C++ करताय किंवा जावा करताय नाही. यू हॅव टू बी लाइक थोडंसं तुम्हाला वर्सटाईल राहावं लागतं. ॲट 3-4 स्किल तर आले पाहिजे. डेटाबेस इज मस्ट टू हॅव. म्हणजे हम्म, एंटरप्राइजमध्ये डेटाबेस स्किल आलंच पाहिजे. म्हणजे खूप कमी असतं, की एक डेटाबेस एक्सपर्ट लागतो. जनरली सगळ्यांना सगळं आलं पाहिजे. म्हणजे मी हम्म, तर ह्या मताचा आहे, की यू शुड नॉट स्टिक टू वन स्किल. यू शुड कीप अपग्रेडिंग युअर स्किल. मग ते म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज असू प्रोग्रामिंग लँग्वेजेस असू किंवा म्हणजे फ्रेमवर्क्स असू किंवा हम्म, लीडरशिपचे स्किल्स असू किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट असू किंवा टेक्निकल मधले वरचे रोल असो किंवा आर्किटेक्ट, सिस्टम आर्किटेक्ट वगैरे, वगैरे किंवा सायबर सिक्युरिटी, देअर आर सो मेनी थिंग्स. म्हणजे डोंट सेटल. म्हणजे बेसिकली तुम्ही हम्म. जिथं आहात तिथं थांबू नका. म्हणजे आता एक फुल स्टॅक डेव्हलपर होणं जास्त महत्वाचं येस, येस. फुल स्टॅक नसेल तर मग मला तर असं वाटतं, की म्हणजे आता मी बघितलं, की समजा माझ्या सर्कलमध्ये फर्ग्युसनचेच माझे मित्र, की 10-10, 12-12 वर्षापासून Android डेव्हलपर आहे. Android तर 2 वर्ष संपतं. आहे. हम्म, तुम्ही अजून Androidमध्ये काय करताय? हम्म. राइट? आणि अरे ते पण 12 बदललंय वर्ष, आता. ते पण 10 बदललंय वर्ष आता. Android. जावा सोडून कॉटलिन आलंय वगैरे वगैरे येस, खूप येस. आणि वेगळ्या गोष्टी आहेत. देअर इज अ अपग्रेड एव्हरीवेअर. हम्म. आणि आता एक सांग, आत्ताची जी टियर 2 टियर 3 ची मुलं आहेत हं, कॉलेजमध्ये, हं, टियर 2 टियर 3 कॉलेज, आता जसं आता म्हणजे तू तरी चांगला होता अभ्यासामध्ये, हं. ठीक आहे, हो, म्हणजे मी पण बेसिकली ना माझ्या केसमध्ये मी ना स्वतः सेल्फ स्टडी खूप केलाय. हम्म, जर जर तुम्ही फक्त टीचिंग किंवा कोचिंगवरती डिपेंडंट राहणार असाल, तर मे बी इट इज डिफिकल्ट. पण मी सेल्फ स्टडी भयंकर केलं, हँड्स ऑन भयंकर केलं होतं कॉलेज लाईफमध्ये. पण नॉट राईट. इव्हन एम-सी-एस. मी पुण्याला सोडून दे, त्याच्या आधीच म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशन लेव्हललाच मी इतका कम्फर्टेबल होतो कोडमध्ये, की मला काही जास्त असं अवघड वाटत नव्हतं. हम्म, हम्म. हँड्स तर ऑन या लाइक इट्स मुलांना काय सांगशील तू, हे जी मुलं आहेत यांनी काय येस. रोड मॅप फॉलो करायला पाहिजे? सो बेसिकली फर्स्ट इयर इज लाइक फर्स्ट इयर ऑफ एनी लाइक म्हणजे बी-सी-एस असू, ग्रॅज्युएशन मोस्टली ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला आपल्याला माहीत नसतं, की व्हॉट इज दिस स्ट्रीम वगैरे. आपल्याला थोडंसं फॅमिलिअर व्हायला पहिलं वर्ष जातं. पण नाव राइट इट इज अ ए-आय एरा. इंटरनेट इतकं इझिली एक्सेसिबल आहे. बेसिकली मी तर इंटरनेटवरती रील्स चालण्यापेक्षा तेव्हा माझ्या शालेय जीवनात किंवा कॉलेजमध्ये मी सगळे असे ना टेक्निकल ग्रुप फॉलो केले होते. Instaवरती. तेव्हा Instaवर नव्हतं, पण Facebookवरती स्पेशली लाइक Androidचे ग्रुप जॉइन केले, iOSचे जॉइन केले, IoTचे जॉइन केले, YouTubeला चॅनल जॉइन केले. म्हणजे बेसिकली तुमचा सर्कल असा ठेवा, की ते त्याच याच्यामधले पाहिजे. तुमच्या स तुमच्या स्किलमधले. जेणेकरून तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होतो. ओके. आणि हे जे रुरल एरियामधले किंवा व्होएव्हर कुणी पण स्टुडंट असू ना,
तर थोडंसं फॅमिलिअर व्हायला वेळ लागतो, लाइक प्रोग्रामिंगला. पण एकदा जर फॅमिलिअर झालं, तर यू हॅव टू डिसाईड की तुम्हाला फ्युचरमध्ये करायचं काय? कारण की प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये देअर आर एन नंबर ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस आणि सगळ्यांना सगळं येणं पॉसिबल नाहीये. कारण की इट्स अ राइट. व्हेरी ह्यूज स्टॅक. म्हणजे ते हं. इम्पॉसिबल आहे की एका सिंगल पर्सनला सगळं येतं. ChatGPT सोडून मला नाही वाटत कोणी असेल की ज्याला सगळं येतं. कोडिंगमध्ये. तर बेसिकली यू 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 नीड टू नो की तुम्हाला C++ डेव्हलपर व्हायचंय, की तुम्हाला जावा डेव्हलपर व्हायचंय, की तुम्हाला PHP मध्ये वेब डेव्हलपमेंट करायचं. यू हॅव टू मेक दॅट हं. तुम्हाला खूप इनिशियल लेव्हलच डिसिजन घ्यायला पाहिजे. तर मला प्रॉब्लेम काय दिसतो, की किंवा तुम्हाला मोबाईल ॲप डेव्हलपर व्हायचं किंवा IoT एक्सपर्ट व्हायचं किंवा व्हॉटएव्हर. आताच्या लोकांना AI एक्सपर्ट व्हायचं, AI, ML वगैरे, वगैरे शॉर्टकट मारायचे. कोडिंग न शिकता डायरेक्ट लाँग जंप, डेटा डेटा मायनिंग आणि हे आणि ते ब्ला, 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 ब्ला. असे खूप काही मी ऐकतो. आत्ताचे जे स्टुडंट आहेत त्यांच्याकडून, की AI करायचं, ML करायचं, फलाना करायचं. पण ते चुकीचं आहे. लाइक कोडिंग आलं पाहिजे आधी आणि मग दॅट इज द नेक्स्ट हं. स्टेप. यू शुड ॲट लीस्ट हॅव हँड्स ऑन वन प्रोग्रामिंग लँग्वेज. मग ती कुठली का असेना. हं. ती PHP राइट, पण राइट, चालेल राइट. मला, ती C++ पण चालेल किंवा ती Python पण चालेल. पण तुम्हाला हँड्स हं. ऑन पाहिजे. कॉपी पेस्टमध्ये काही मजा नाही. यू शुड हं. अंडरस्टँड द सिंटॅक्स, सिमॅन्टिक्स ऑफ द लँग्वेज आणि तुम्हाला त्या कोर कॉन्सेप्ट कळायला पाहिजे. म्हणजे एकदा बरोबर. म्हणजे म्हणजे मी तर ह्या पण मताचा आहे, की तुम्हाला एक प्रोग्रामिंग लँग्वेज आली ना, एक यू जस्ट नीड टू नो वन प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही सगळं कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होतात. त्याच्यामध्ये उपसचा कॉन्सेप्ट घेऊ. C++ शिकलो. तर माझ्या केसमध्ये जेव्हा मला C++ परफेक्ट यायला लागलं, जे मी फर्स्ट इयरच्या सुट्ट्यांमध्ये केलं होतं. क्लास लावून बाहेर आणि सेल्फ स्टडी करून. तर जेव्हा मला ते ऑब्जेक्ट ओरिएंटेशनचा कॉन्सेप्ट कळाला ना, त्याच्यानंतर मला गोष्टी खूप पटपट, पटपट समजत गेल्या C++च्या आणि C++ वरून जेव्हा मला थर्ड इयरला जावा आलं ना, तर हं. जावामध्ये मी डिफरन्स शिकलो. तर हं. कॉन्सेप्ट त्याच होता. फक्त सिंटॅक्स शिकलो आणि वेगळं काय जावामध्ये. मग असंच हं. करत, करत जेव्हा मी Android शिकलो, तेव्हा iOS शिकताना मी फक्त डिफरन्स शिकलो. मला हं. मला हे कळायची गरज नव्हती का स्क्रीन्स असणार, बटन्स असणार, फलाना राइट, असणार, हे राइट. कंट्रोल बरोबर. असणार. हं. मला फक्त सिंटॅक्स शिकायचं होतं, डिफरन्स, युनिकनेस शिकायचं होतं. हं. बेसिकली ते अगेन लाइक इट्स अ थॉट प्रोसेस व्हिच वर्क्ड वेल फॉर मी. राइट, राइट, राइट. ओके. ते नाईस, ते नाईस. करू शकतो. आणि हं. आणि मुलांसाठी एवढंच आहे की हँड्स ऑन पाहिजे. लाइक ते आणि तर आहे. सीरियस हँड्स व्हायला ऑन तर पाहिजे. पाहिजेच पाहिजे. आणि बरोबर. सीरियस व्हायला पाहिजे. लाइक म्हणजे हं. ग्रॅज्युएशनमध्ये कसं ना, तो एक फेज असतो की मुलांना कॉलेज पहिल्यांदा येतं वगैरे आणि थोडंसं ते एज पण थोडंसं खूपच असं नाही का हे असतं, डायसी एज असतं. तर हं. त्याच्यामध्ये जर तुम्ही सीरियस झाले तर तुमचं फ्युचर आहे. नाही झाले सीरियस तर मग थोडं स्ट्रगल होईल. अगेन पण म्हणजे ते असं असतं ना, की एकाच टाईमाला दोन्ही गोष्टी येतात. हो. म्हणजे की ते डायव्हर्जन होण्याचं कारण पण तेव्हाच असतं आणि करियर हो, पण सेट करण्याचा टाईम पण तोच तेच असतो. असतं. हां, तर आय त्याच्यामध्ये वर्क मुलांना मग कॉम्प्युटर कळत मी नाही. तुम्ही बॅलन्स केलं. आय एम लाइक हॅपी व्हॉट आय डिड. बरं, आता मला एक सांग, डू यू ॲक्चुअली मीन्स this AI will take up most of the jobs. Do you agree with this statement? I hate AI when it comes to like competition, replacing a developer, blah blah blah. Okay, it's a hype. Moreover, it's a hype. The reality is very different. And if you like go into like more details, like म्हणजे कंपनीज थोडेसे पस्तावतात की ज्यांनी एआयला शूट झाले. ओके, हं, 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 कॉस्टिंग परवडत नाहीये. इफिशियन्सी किंवा रिलायबिलिटी नाही. ओके. हं, सो इट्स गुड फॉर फ्यू थिंग्स, बट सेइंग की एआय विल रिप्लेस डेव्हलपर इज अ फुली स्टेटमेंट. ओके. इट इज अ हं. कंपॅनियन दॅट विल हेल्प राइट, राइट, राइट. इंजिनिअर्स टू स्पीड अप द वर्क. हं, ओके. म्हणजे जेव्हा 90s मध्ये कॅल्क्युलेटर आलं होतं, तेव्हा पण असंच होतं की लाइक मॅथमॅटिशियनची गरज नाही लागणार. पण आता सध्या कॅल्क्युलेटर पण आहे आणि मॅथमॅटिशियन्स पण आहेत. बरोबर, बरोबर. नाईस, बट नाईस. एआयच्या वर्ल्डमध्ये एआय इज अ हाइप. म्हणजे लोकांना इट्स अ प्रॉडक्ट राइट? हं. दे हॅव टू सेल. तू Google आता वॉन्ट्स टू कोणते-कोणते एआय टूल्स वापरतोय आता तुझ्या वर्किंग प्रोफेशनल लाईफमध्ये? क्लाउड वापरतो, ChatGPT वापरतो, Copilot वापरतो. म्हणजे मोस्टली 3 वापरतो. ओके, ओके. नाईस, नाईस. सुयोग, तर खरंच म्हणजे खूप मला तरी मजा आली सगळं ऐकून आणि खूप दिवसापासून मी प्लॅन करत होतो, की ॲट एकदा तरी ऑफलाईन नाहीतरी ऑनलाईन कसं तरी
हं, सुयोगसोबत डिस्कस करेन की त्याची लाईफ जर्नी कशी होती, काय होती म्हणून. हो. I really enjoyed it. But I have some questions, like a rapid fire question kind of thing for you. I शुअर. will be येस. asking that to you, शूट. and then we can actually give a pause to this. So हं, हं. just give me a minute. I'll just open that rapid fire thing. बाकी अजून असं काही आहे का जे की तुला डिस्कस करायचं जे की तुला सांगायचंय? टा, 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 टा. सो बेसिकली लाइक थोडंसं म्हणजे मी जे सायकिक करतो ना, बेसिकली मला ते थोडंसं रिलेट झालं, की यू हॅव टू व्हिज्युअलाइज थिंग्स बिफोर दे हॅपन. हं, ओके. तर मला लिटरली ह्या गोष्टीचा खूप फायदा झालाय. माझ्या हं, करिअरमध्ये म्हण किंवा माझ्या पर्सनल लाईफमध्ये म्हण, की मी गोष्टी खूप प्री प्लॅन करतो. म्हणजे हं, आय ऑलरेडी नो की मी नेक्स्ट इयर काय करणार आहे किंवा आय ऑलरेडी नो की मी ह्या वर्षी एंड ऑफ द इयर पर्यंत काय करणार आहे. म्हणजे बेसिकली थोडंसं प्लॅनिंग करून केलं तर गोष्टी होतात. हां, नॉट ऑल्वेज थिंग्स वर्क, बट इट्स ऑल्वेज गुड टू प्लॅन राइट. एंड एक्झिक्यूट. बेसिकली इट्स अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल. म्हणजे आणि मॅनिफेस्टेशन दुसरं इम्पॉर्टंट आहे. मॅनिफेस्ट हां, करायला हवं. मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्ही थोडंसं सिन्सिअर किती आहे, तुम्ही किती एफर्ट्स टाकणार आहे, राइट? सो यू हॅव टू बी ट्रू टू युअरसेल्फ. ओके. हं, आणि ना आय-टीमध्ये काम करताना हेल्थकडं खूप दुर्लक्ष होतं. लाइक बरोबर. आय एम अ व्हिक्टिम ऑफ इट. बट नाऊ आय एम ट्रायिंग टू गिव्ह टाईम टू माय सेल्फ. म्हणजे होतं हं, कधी-कधी, की तुम्ही एकाच ठिकाणी 12-12 तास बसून असतात रोज वगैरे, हं, वगैरे, वगैरे. सो लाइक यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट युअर हेल्थ. काम तर होतच राहतं, पण हेल्थ इज वेल्थ. लाइक सो राइट. म्हणजे खूप उशीर होईल असं काही करू नका. लाइक यू हॅव टू बॅलन्स थिंग्स हं, आणि जस्ट ट्राय टू डिलिव्हर समथिंग न्यू आणि थोडंसं क्युरियस राहा. अरे ॲक्चुअली ना एक मी गोष्ट सांगायची विसरलो, की 2017 मध्ये जेव्हा मी यूएसला आलेलो, तर माझी हां, बकेट लिस्ट होती, बकेट लिस्ट. हां, आणि तेव्हा फ्रेश गोखले सर, पियुष सर वगैरे, वगैरे आय-टी, सिलिकॉन व्हॅली डोक्यात होतं. तर माझ्या टू डू लिस्टमध्ये होतं, की आय विल व्हिजिट सिलिकॉन व्हॅली. हं, आणि मला इतका आनंद झाला होता तेव्हा, की मी 2017 जस्ट पास आउट म्हणजे ॲट द एज ऑफ 24 किंवा 25 मी हं. सिलिकॉन व्हॅलीमध्ये होतो. मी अरे वाह! Google गॅरेज समोर होतो. मी Appleच्या गॅरेज समोर होतो, जिथे ते Appleचं फर्स्ट कॉम्प्युटर बनवला. अरे वाह! पूर्ण फिरलो मी. नाईस. अख्खी सिलिकॉन व्हॅली फिरलो. अख्खे हेडक्वार्टर्स फिरलो. लाइक दॅट वॉज अ लाइक ड्रीम कम ट्रू फॉर मी. तिथे एक कॉम्प्युटर हिस्ट्री म्युझियम होतं. हं, त्या म्युझियममध्ये 90s पासूनचे जे इव्होल्यूशन झालंय ना आय-टीमध्ये, कॉम्प्युटर्समध्ये सगळं होतं. लाइक डेक पी-डी-पी. डेक हं. पी-डी-पी 7 आठवतं? हो, ऐकलंय, युनिक्स ऐकलंय. येस, युनिक्स त्या मशीनवरती रन केलं होतं सगळ्यात पहिल्यांदा. तर ते येस, मशीन येस. तिथं होतं. डेक पी-डी-पी 7. जुन्या रॅम, रॉम, हं, फ्लॉपी डिस्क सगळं रे यार, म्हणजे काय होतं ते म्हणजे लिटरली लाइक म्हणजे अमेझ्ड म्हणजे मी जे पुस्तकात पाला आल्टो वाचलं होतं, मी त्या पाला आल्टो गावात उभा होतो. हं, हं, म्हणजे हं. लाइक म्हणजे सगळंच असं आपण जे म्हणजे फक्त व्हिज्युअलाइज अमे करतो ते तू हां, ॲक्चुअली जाऊन बघितलंय अमेझिंग, तिथे. अमेझिंग. इट वाज अन लाइक म्हणजे ते Androidचं जे Googleच्या कॅम्पसमध्ये ना Androidचे गार्डन आहे. त्याच्यामध्ये ते सगळ्या OSचे जे हे असतात ना त्यांचे ते आयकन्स हं, काय हं, म्हणतात ते स्टॅच्यूज ते त्याने तिथं हं, ठेवलेले आहेत हं. वगैरे. खूप एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं. नाईस, नाईस, नाईस. सेल्फी काढल्यात तिथे नाईस. हे तर ते. जेनकोड अकॅडमीमध्ये पण आपण असाच प्रयत्न करतोय ॲक्चुअली, की हं, हं. मुलांना प्रॅक्टिकली, थिअरॉटिकली मला जास्त काही शिकवायला आवडतच नाही. मी जे हां, काही राइट. आहे त्यांना एकदम हँड्स ऑन, रिअल लाईफ हँड्स ऑन. एक्झाम्पल देऊन यू हॅव टू सगळं बी हँड्स लाइक ऑन शिकवण्याचा हँड्स ऑन प्रयत्न पाहिजे, करतोय. हँड्स ऑन. येस. आणि प्रोजेक्ट केले पाहिजे, राइट? स्टुडंट हॅज टू लर्न कोडिंग फर्स्ट अँड सेकंड थिंग इज युजिंग द कोडिंग स्किल दे हॅव टू डेव्हलप अ सोल्युशन. राइट. प्रॉब्लेम्स खूप आहेत अवती-भोवती. इंडिया राइट? सो हं, इंडियन मार्केट इज लाइक वन ऑफ द व्हेरी म्हणजे इंडियन मार्केटमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. ओके. हं. म्हणजे जर तुम्हाला फक्त स्किल्स आलं पाहिजे. प्रॉब्लेम्स खूप आहेत सोल्युशन द्यायला. एक्झॅक्टली, आपल्याला एक्झॅक्टली. असंख्य काही पण प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही प्रोजेक्ट केला तरी एक हो, हो. चांगला आपल्याला प्रोजेक्ट बनू असंख्य शकतो. प्रॉब्लेम्स आहेत. ओके. आणि अजून एक मला म्हणजे ना आता एआयमध्ये राइट एआय. म्हणजे मी लिटरली असं केस स्टडी केली होती, की एआयमध्ये आपण काय करू शकतो किंवा मोबाईल ॲपमध्ये काय करू शकतो. तर आपल्याकडे ना इतके वेगवेगळे हे आहेत ना म्हणजे डिफरंट डोमेन्स, की आता समज की फार्मसी किंवा लेट्स से ॲग्रीकल्चर किंवा हं, एज्युकेशन किंवा गव्हर्नमेंट किंवा इतके सेक्टर्स आहेत आपल्याकडे, की जिथे इतक्या अपॉर्च्युनिटीज आहेत, की म्हणजे भयंकर. हं. एक्सप्लोर जर करायला ठरलं म्हणजे इट राइट, इज राइट, व्हेरी ईझी टू डेव्हलप अ प्रोडक्ट इन इंडिया. म्हणजे आपले प्रॉब्लेम्सच एवढे आहेत. राइट. फक्त करण्याची इच्छा पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे मी ॲक्चुअली माझ्या डोक्यात होतं बरं का, पण ते अगेन लाइक विथ टाईम अँड प्रायोरिटीज हं. म्हणजे नंतर थोडं प्रायोरिटीज बदलत गेल्या.
आणि यू हॅव फॅमिली टू पण लाइक आहे आता. फॅमिली अँड लॉट ऑफ थिंग्स. वेल सेट करियर झालं होतं. मग असं वाटलं, की हं. कशाला एवढे उद्योग करायचे? चालू आहे ना सगळं नीट वगैरे, वगैरे. तर बेसिकली यू यू हॅव टू गो विथ द फ्लो. म्हणजे राइट, मे बी राइट. माझ्या इनिशियल करियरमधले जे गोल्स होते आणि आत्ता मे बी आय कॉम्प्रोमाईज समवेअर, पण आय एम हॅपी ॲट द एंड ऑफ द पण डे. तरी पण जेवढी जर्नी होती यूएस हो, पर्यंतची हो. आता, त्याच्यामध्ये खूप काही शिकून आय घेतलंय नो, आय आपण. नो. म्हणजे आता हं, like आय एम इन सॅच्युरेशन फेज वेअर मला फरक नाही पडत, की अ, म्हणजे बेसिकली की कोण काय करतंय किंवा कॉम्पिटिशन्स म्हण किंवा हं, असं नाही का, की किंवा तू चांगला दिसला पाहिजे किंवा तुला म्हणजे बेसिकली लोकांनी प्रेज केलं पाहिजे वगैरे. मला आता हं, लिटरली लाइक आय हं. आय इन अ फेज ऑफ माय करियर, की मला जास्त म्हणजे असं फरक नाही पडत आता की गोष्टींचा. Maybe आणि this आय is the phase ऑलरेडी where we should only, what do you say, share our knowledge with others now. This is the ओके. phase आणि where we मी will just share the knowledge. आणि आय ऑलरेडी मेड माय माइंड की आय एम गोइंग टू रिटायर फ्रॉम कॉर्पोरेट इन माय 40s. Okay. सो 35 नाऊ. आय हॅव 5 इयर्स. हं, पुढच्या 5 वर्षांमध्ये मी रिटायर होणार आहे. म्हणजे मला नंतर पुढचे गोष्ट म्हणजे आय आय वॉन्ट टू डू व्हॉट आय रिअली वॉन्टेड टू डू. म्हणजे मला एज्युकेशनमध्ये काहीतरी करायचं आहे. लाइक हं, हं, लाइक आय वॉन्ट टू डू समथिंग इन द एज्युकेशन फील्ड फॉर रुरल जसं तू हं, करतोय. हं, मला हं. पण काहीतरी माझ्या डोक्यामध्ये प्लॅन्स आहेत, की विल सी म्हणजे लाइक जस्ट यस्टरडे आय डोनेटेड 3 कॉम्प्युटर्स टू अ जिल्हा परिषद स्कूल इन निअर माय होमटाउन. अरे, कारण की that's nice. तिकडून रिक्वेस्ट आली, की "यार कॅन यू हेल्प?" आणि मला थोडंसं अगेन लाइक आय हॅव अ सॉफ्ट कॉर्नर हं, आणि थोडंसं वाटलं, की यार करायला पाहिजे राइट. सो लाइक गॉड्स ग्रेस सगळ्या हं. गोष्टी सगळ्या प्रॉपर आहेत आता. तर नाऊ इट्स टाईम टू पे बॅक. Give, तर right, मग मी right. केलं आणि आय लाइक अँड इट गिव्हज मी लाइक हॅपीनेस. तर आता मी हं. इंडियाला जेव्हा पण येईल इन नेक्स्ट 4-5 मंथ्स, तर मी त्या स्कूलला पण व्हिजिट करणार वगैरे, वगैरे. तर माझे आहेत छोटे-मोठे प्लॅन आणि एक मागे असं पण झालेलं, की माझ्या सिटीच्या शेजारच्या गावामध्ये एक असा स्टुडंट होता. त्याचं नाव पण सांगतो मी, साहिल पावसे. तर तो काहीतरी 10th स्टँडर्डला होता आणि ही यूज्ड टू डू आय-ओ-टी स्टफ. अरे वाह! हां. अमेझिंग! म्हणजे त्याला कंट्रोलर्स माहीत होते. त्याने त्याची गाडी मोबाईल ॲपने तो किक स्टार्ट करत होता बटन दाबून, स्कूटी. हं. म्हणजे काय म्हणजे असं वाटायचं की यार मी ह्या गोष्टी माझ्या विशीत केल्या. हे पोरं अजून 15-16 वर्षाचे पण नाहीये. तर बघ, राइट. म्हणजे देअर इस नो एज राइट. देअर इस नो हं, एज फॉर हं, हं. प्रोग्रामिंग. हं. देअर इस नो एज फॉर That's प्रोग्रामिंग. इट्स अ लँग्वेज. that's true, that's true. तुम्हाला जर तुमची मदर टंग ज्या दिवसापासून तुम्ही बोलायला लागतात, त्या सेम दिवसापासून कोडिंग पण करू शकता. बरोबर आहे, बरोबर आहे. आता हां, तरी तसं म्हणजे चालू झालंय ना. आता तरी काय 2nd, 3rd स्टँडर्ड पासूनच चालू झालंय सगळं. आणि यूएसमध्ये तर ते आहेच म्हणजे यूएस लाइक हं. सो मच खूप गोष्टी डिफरंट इकडे ॲक्चुअली. इथं ईज लाईफ अं, थोडंसं कल्चर वेगळं आहे. आपण त्यावरती थोडंसं जास्त बोललो नाही तसं. तसं तू हो, अरे शॉर्टमध्ये सांग बरं काय डिफरन्स आहेत? थॉट प्रोसेस वेगळं आहे. इकडं लोकं जास्त लाइक इंडिया इंडिया माइंडसेट इज लाइक वर्क, वर्क, वर्क. लाइक वर्क, वर्क, वर्क. लाइक वी आर लेबर्स. हं, म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपण लेबर्स आहे राइट. हं, बट यूएसमध्ये तसं नाही. म्हणजे यूएसमध्ये ते फॉलो क्लॉक्स, दे फॉलो वर्क लाईफ बॅलन्स. हं, इथे खूपच असं म्हणजे चिल एन्व्हायर्नमेंट असतं. देअर इज नो लाइक ज्युनियर, सीनियर म्हणजे आणि हिअर पीपल लाइक टू वर्क लाइक दे दे डोंट रिटायर ॲक्चुअली लाइक दे वर्क म्हणजे त्याला जोपर्यंत काम करायचं तोपर्यंत करतात. म्हणजे मी हं, मी लिटरली 60s मधले लोकं बघितले की जे काम करतात अजून पण. हं, 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 They enjoy basically. So the only like the biggest difference I see is people enjoy life here. हं, So it's not की इथं इन्फ्रास्ट्रक्चर खूप भारी आहे किंवा इट्स व्हेरी रिच कंट्री. नॉट नॉट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. पण ओव्हरऑल जे आहे त्याच्यामध्ये ते एन्जॉय करतात. हं. आणि लाइकवाईज आवर साइड लाइक वी स्पेंड हाल्फ ऑफ आवर लाईफ इन टेन्शन्स आणि काहीतरी विचार करतोय, कोणाचा तरी लोड घेतोय. राइट? आणि बेसिकली वडिलांना मुलाचा लोड असतो, मुलाच्या बायकोचा लोड असतो, त्यांच्या मुलांचा लोड असतो. हं, त्याच्यामध्ये म्हणजे आपले पप्पा लोकं रिटायर होतात राइट म्हणजे मग त्यांना आपलं टेन्शन, आपल्या मुलांचं टेन्शन, आपल्या बायकोचं टेन्शन, बरोबर. नवऱ्याचं टेन्शन म्हणजे बेसिकली आपलं कल्चरच तसं आहे रे. लाइक इट्स अ हं. कल्चरिक इश्यू. तसं इकडे नाहीये. इकडे ते डोंट केअर. 18 वर्षाचा झाला, गेट आउट. तुझं तू बघ. हं, आणि इकडे ना प्रॅक्टिकल गोष्टी खूप आहेत. म्हणजे हं, माझी मुलगी किंडरगार्टनला आहे. ओके. तर तिला लेमोनाड कसं बनवायचं, सरबत किंवा ते विकायचं कसं, हाऊ टू सेल इट हे तिला
ज्युनियर केजी मध्ये शिकवतायत. अरे वाह! म्हणजे इथे ना थोडंसं ते नाईस, नाईस. प्रेझेंटेशन स्किल्स शिकवतात नाही का, ते मला खूप आवडतं. म्हणजे इथं बुकिश नॉलेज एवढं नाहीये. म्हणजे दे हॅव लाइक Mm. फन फन प्रॅक्टिकल थिंग्स इन स्कूल. And do you think so? This is the problem, like, or maybe this is the reason why people who actually study in US or maybe in outside country, they directly target maybe Google, Meta, or these kind of companies. And over here, since our education system is like that, म्हणजे आपली शिक्षण प्रणाली तशी आहे की आपण जे शिकतोय ते असं आहे, त्याच्यामुळे आपण कंपनीज जशा इन्फोसिस काही त्याच्यामध्ये हे नाहीये. म्हणजे आय एम नॉट I don't have any problem with any of the companies, but then also like after our college, when we target any company, सो आपल्या डोक्यामध्ये काय असतं, चला पर्सिस्टंट नाहीतर इन्फोसिस नाहीतर टीसीएस इथे प्लेस व्हायला पाहिजे. पण मी जेवढे माझे काही स्टुडंट्स आहेत जे की बाहेर शिकतायत, जेव्हा ते शिकून येतात ना, त्यांच्या डोक्यामध्ये डिरेक्टली मेटा, देन बँग, Amazon, Google हेच बँग, बँग, टार्गेट करतात. बँग, बँग. येस. म्हणजे माझ्या टीम मधल्या मुलांनी स्विच मारलाय Google, Appleमध्ये, Facebookमध्ये. इट्स व्हेरी हम्म. ईझी. इट्स व्हेरी ईझी टू लाइक टार्गेट दोज कंपनीज हिअर. याच्या मागचं कारण काय म्हणजे की बेसिकली लाइक अगेन लाइक दे आर इंडस्ट्री लाइक लीडिंग कंपनीज आणि त्या बिग जायंट्स. तर हे त्यांच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये तसं काय आहे की बाबा तिकडची मुलं हे नाही असं शिकल्यानंतर काही नाही डिरेक्टली ऍक्च्युली. म्हणजे नॉट नॉट लाईक दॅट. बट म्हणजे इथं ना, इथं मुलं जॉब जास्त करत नाही. म्हणजे इथं थोडंसं लाइक एंटरप्रेन्योरशिप जास्त आहे. जॉब तर करतातच, म्हणजे नॉट एव्हरीवन डज लाइक सेल्फ बिझनेस. पण मिक्स मिक्स बॅलन्स आहे. ओके. म्हणजे ओके बेसिकली सुयोग. So, इन शॉर्ट इट्स अ कल्चरल डिफरन्स. hmm. Okay, fine. So let's come to our rapid fire thing now. I hope so you enjoyed the podcast. Yeah. ऑसम. येप. And Absolutely. I would like to personally invite you to our academy. Once please come. Whenever you come to Pune, Sure, sure. please visit. Definitely. So tell me now, one book which you will actually recommend to all our audience. Like technical, non-technical. Any technical, non-technical, or you can say one technical, one non. So in technical, I would say everyone should read the like Unix system internals by Maurice J. Bag. Maybe Nice. Gokhale sir's notes. Mm, Like that is something, म्हणजे त्याने ना तुमचा एक माइंडसेट सेट होतो mm. कम्प्युटर्स मध्ये. ओके, तर ते टेक्निकल मध्ये ते वाचलं पाहिजे. आणि नॉन टेक्निकल मध्ये म्हणजे आय एम नॉट अ लाईक, म्हणजे ते माझ्या आउट ऑफ सिलेबस गोष्ट आहे की मी माझ्या Mm. लाईफ मध्ये नॉन टेक्निकल काही वाचलेलंच नाहीये. सो ठीक आहे. नो त्याचं प्रॉब्लेम, माझ्याकडे नो काही प्रॉब्लेम. रेकमेंडेशन नाही ऍक्च्युली नॉन टेक्निकल आणि मध्ये. नेक्स्ट इज लाईक वन YouTube channel if you want to recommend. खान Or सर. maybe Khan आय sir. वुड से खान सर. आय विल नॉट से ध्रुव राठी, आय विल से खान सर. Okay, cool. Nice, no problem. Chat GPT or Claude? चॅट जीपीटी, Okay. because it's a Uh, pioneer, and again like it was the first in the market. So okay, okay. people like remember who is the first in market. So chat gpt Mm, is the AI for most of us. right. Which is the best programming language you have used till now? C++. So I'm still in it and I still enjoy coding C++. Like it is a beautiful language. Okay, okay. Which was your first car? Venue, Hyundai Venue, bought in like Right. 2019. Hyundai Venue, yes. Yeah. So I was the first one who had that car in Pune. So I was like first owner of Venue in Pune. Like I booked it Oh, when it launched. nice, nice. India or US? India. Okay, vada pav or burger? Vada pav. Veg or non-veg? Veg. Okay, Suyok. So thank you so much. Here we come to an end to this podcast. But this was online, but I would like to actually have you offline also. Sure. Offline podcast maybe once again, maybe sometime whenever you come to Pune, Mhm. and do visit Sure. and please guide our Definitely. students. There will be some lectures or maybe career guidance sessions I would like you to take for our kids Yeah, also. I would be like mostly interested in like career guidance thing, because Sure, programming sure, can be sure, taught, sure. can be learned from like YouTube videos or
like teaching is easy, but I think guidance is important. Mentorship is very important. That is what Very I tell important. Yep. kids, right? Okay, so I think so. It's what's the time at your place right now? Maybe It's 11:30, 12. 12:30, 12:30. Oh That's my fine. God.